ओके. ठीक आहे. ऑल स्टुडंट हिट लाईक. हे सगळ्यांनी लाईक करा एकदा भावानं. जे जे लाईव्ह असते ना सगळ्यांनी एकदा लाईक करा. येस रामकृष्ण माऊली. आता 9 वाजता क्लास चालतंय. काय अडचण नाही. ओके. तर एकदा ॲनालिसिस करू आपण मार्केटचं. तोपर्यंत सर्वजण लाईव्ह येतील. आपण आजचं मार्केट ॲनालिसिस काय होतं, का मार्केटमध्ये एवढी मोठी मुवमेंट आली, याच्या मागचं लॉजिक काय, सगळ्या गोष्टी आपण हे करू. येस 9चं टायमिंग चांगलं आहे. ओके 9चं टायमिंग बेस्ट आहे. ठीक आहे 9चंच टायमिंग आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. ओके. काय अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. ज्यांना कमेंट मी सगळ्यांच्या वाचतो. काय नमस्कार सर, नमस्कार दादा, ऑफिसमुळे टाईम अरेंज होत नाही त्यामुळं रिक्वेस्ट आहे डेली 9लाच क्लास ठेवा सर. ओके धन्यवाद. ओके 9 9:30चं टायमिंग ठेवण्याचा प्रयत्न करेल मी. लाईक डन. येस 20. सगळ्यांनी लाईक करा भावानो. 40 लोक लाईव्ह आहेत. 40 लाईक तरी झाले पाहिजे यार. 9 योग्य आहे. ओके गोविंद भाऊ, आपण 9 ठेवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आज आपण मार्केटचं एक थोडंसं ॲनालिसिस करू. मोठ्या टाइम फ्रेमवरती मार्केटमध्ये काय चालू आहे, कशा पद्धतीने. इथं बघा मार्केटमध्ये एक ॲक्युमुलेशन झालं होतं. ओके. आणि मार्केटमध्ये तुम्हाला काय सांगितलं, न्यूज होण्या अगोदरच मार्केट मुवमेंट करत आहे. ही जी मुवमेंट अगोदर स्टार्ट झाली ना, न्यूज कधी आली मार्केटमध्ये, काल आपल्याला न्यूज कळली. म्हणजे काय न्यूज काय होती की शटडाऊनचं आहे. परत त्याच्यानंतर आपलं क्वार्टरली रिझल्ट आलेला आहे. माहीत आहे सर्वांना, क्वार्टरली रिझल्ट आलेले आहेत. क्वार्टरली रिझल्ट म्हणजे दर 3 महिन्याला रिझल्ट असतो स्टॉकचे किंवा याचे रिझल्ट येतात बँकिंग सेक्टरचे वगैरे. सगळे रिझल्ट पॉझिटिव्ह बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामुळे आपल्या मार्केटमध्ये एवढी बाईंग बघायला भेटली. बरं हे अगोदरच तुम्हाला इम्पॅक्ट कुठं बघायला भेटला बघा. अगोदरच का तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला अगोदरच इम्पॅक्ट बघायला भेटला मार्केटमध्ये. म्हणजे कुठला इम्पॅक्ट, एक सेकंद, हा जो इम्पॅक्ट आहे हा आजचा इम्पॅक्ट आहे ना, मार्केटनं मुवमेंट इथूनच चालू केली ती. म्हणजे ऑपरेटरला अगोदरच माहित होतं की मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये क्वार्टरली रिझल्ट हे पॉझिटिव्ह येणार आहेत, प्लसमध्ये येणार आहेत. हे अगोदरच ऑपरेटरला माहित होतं किंवा त्यांनी अभ्यास तेवढा असतो त्यांचा. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी हे असतात. तुम्हाला काय सांगितलं, न्यूज येण्या अगोदर मार्केट रिॲक्ट करतं. त्यामुळे प्राईजला तुम्ही फॉलो करा, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. तुम्हाला सांगितलं कोरोनासारखा एखादा काळ सांगितलाय, तुम्ही गुगलवरती सर्च करा कोरोना मार्केटमध्ये कधी आला होता किंवा आपल्या याच्यामध्ये कधी आता इंडियामध्ये, आणि लॉकडाऊन कधी लागलं आणि त्याच्यानंतर मार्केटनं मुवमेंट काय दिली. कोरोना येण्या अगोदरच मार्केटनं सेलिंग साईडला दिलं होतं आणि नंतर कोरोना आला, ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतर मार्केटनं बुलिश साईडला मुवमेंट दिलेली आहे. म्हणजे आपल्याला दाखवलं जातं वेगळं आणि मार्केट वेगळं रिॲक्ट करते. येते लक्षात. तुम्ही सर्च करा गुगलला. एक सेकंद आपण सर्च करू. इथं सर्च करू. हे बघा कोरोना फर्स्ट लॉकडाऊन डेट किती तारखेला आलं लॉकडाऊन बघा. किती 25 मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन आलं. बरोबर आहे. 25 मार्चला पहिलं लॉकडाऊन आलं. बरोबर 21 दिवसाचं लॉकडाऊन लावलं होतं त्यांनी जवळपास. तर बघू आपण 25 मार्च नंतर मार्केटमध्ये 2020 साली काय मुवमेंट झाली होती. क्लास होणार आहे, नका टेन्शन नका घेऊ तुम्ही. आपण डायरेक्ट काय करू, 25 मार्च 2021 वर जाऊ. ओके 2021. एक सेकंद, इथं नाही येणार कस्टम रेंज 2021 नाही येणार इथं पण. ठीक आहे आपण असं रँडमली जावं लागेल आपल्याला पाठीमागं. 25 मार्च 2021 मध्ये जावं लागेल आपल्याला. मार्च 2021 ना. ठीक आहे बघू आपण. मार्च 25 मार्चला किती तारीख आहे ती, सॉरी 25 मार्च. मला वाटतं त्याच्या अगोदरच आली होती कदाचित, लॉकडाऊन अगोदरच लागलं होतं. तरी आपण 25 मार्च धरून चला. बघा 25 मार्चला मार्केट कुठं होतं, इथं होतं. बरोबर ही 25 मार्च आहे. ही तारीख आहे तुमची 25 मार्च. एक अख्खा दिवस हा 25 मार्च. म्हणजे या दिवशी लॉकडाऊन लागलं. तर या दिवशी लॉकडाऊन लागलं, याच्यानंतर मार्केटनं बघा मुवमेंट अप साईडला दिली का डाऊन साईडला दिली. पोलीस साईडला गेलं परत मार्केट या लेवलच्या खाली मार्केट गेलेलंच नाहीये. तुम्ही जर का व्यवस्थित अनालिसिस केलं तर या लेवलच्या खाली मार्केट गेलंच नाही परत. दिसलं का. म्हणजे मार्केटनं तो एक बॉटमच बनवला, त्याच्या खाली मार्केट परत गेलंच नाही. येते का लक्षात. बघा तुम्ही ही 25 मार्च 2021 यस ही तारीख आहे. गुड इव्हनिंग राम राम दादा, सगळ्यांना राम राम. ओके आलं का लक्षामध्ये. आणि इथं पण बघा तुम्ही व्यवस्थित जर का बघितलं तर कसला मोठा पॅटर्न हा पण जबरदस्त बनला होता. यानं पण आपलं इथं पण ट्रेंड लाईननं काम केलंय. ठीक आहे ते आपण बघू. फक्त लक्षात ठेवा न्यूज येण्या अगोदर मार्केट रिॲक्ट करतं. तुम्हाला दाखवल्या जातात वेगळ्या गोष्टी आणि मार्केटमध्ये ॲक्च्युअल वेगळ्या गोष्टी घडत असतात. ओके समजते का. ओके सन 2020
2020च हां सॉरी 21 घेतली होती का मी 21 मध्ये घेतलं होतं. सॉरी 21 मध्ये गेलो होतो आपण. येस 2020 आपल्याला घ्यायचं होतं नाही का 2020 मध्ये. सॉरी एप्रिल मार्च 2020 ना 25 मार्च आहे ना. येस 25 मार्च 2020. ठीक आहे 25 मार्च 2020 बघू आपण. चला 25 मार्च 2020 बघा म्हणजे हे 24 तारीख आहे बरोबर. हे 24 तारीख दिसते का 24 तारीख म्हणजे 25 तारखेला लॉकडाऊन म्हणजे या दिवशी लॉकडाऊन लागलं बरोबर आहे. या दिवशी आपल्या इंडियामध्ये लॉकडाऊन लागलं. बरं ज्या दिवशी लॉकडाऊन लागलं त्याच्यानंतरच बघा मार्केटने तिथूनच बुलिश मोमेंटम दिलाय. दिसतंय का बघा तुम्ही हे बघा दिसला का आले का मार्केट परत खाली कुठे दिसते म्हणजे ही लेवल मी मार्क करतो 25 मार्च मार्क करतो मी. हे बघा हा 25 मार्च आहे म्हणजे त्याचा लो आहे 25 मार्च. त्याच्यानंतर मार्केट खाली आले का दाखवा मला मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण बघू. चला म्हणजे 7,000ला बँक निफ्टी त्यावेळेस गेली होती. किती सॉरी निफ्टी 50 कितीला गेली ती 7,000च्या आसपास 7,500च्या आसपास काहीतरी गेली होती. दिसतंय हा त्यानं बॉटम बनवला इथं. ह्याच्यानंतर मार्केट परत खाली आलेलं दाखवा मला. न्यूज कधी आली नंतर आली. मार्केट रिॲक्ट कधी केलं अगोदर केलं. कोरोना कधी रिॲक्ट झाला अगोदर. हा तुमचा कोरोना काळ होता म्हणजे मार्केटला अगोदरच माहित होतं की कोरोना ऑपरेटरला अगोदरच माहित होतं की कोरोनासारखी लाट आपल्या इंडियामध्ये येणार आहे. त्याच्यामुळे त्यानं काय केलं अगोदरच मुवमेंट केली मार्केट आणि त्याच्यानंतर बुलिश मोमेंटमला सुरुवात झाली. दिसते बघा परत त्या लेवलला मार्केट आलं सुद्धा नाहीये. अजून पण आलं नाही मार्केट येणार पण नाही. कारण आता 7,000 म्हणजे जवळपास 3 पट पैसा झाला ना आता जवळपास. दिसतोय का बघा ते ही रेंज आहे ती. ही आपण लाईन मार्क केली इथपर्यंत मार्केट परत चुकूनही आलं नाही त्या लेवलला. कुठलंही तुम्ही घ्या न्यूज येण्या अगोदरच मार्केट तुम्हाला रिॲक्ट करताना बघायला भेटेल. समजलं. सांगण्याचा उद्देश आहे की मार्केटमध्ये जर का एखादी पॉझिटिव्ह न्यूज येणार असते ती न्यूज येण्या अगोदर सगळ्या गोष्टी प्राइसच तुम्हाला सांगेल की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह न्यूज येणार आहे का निगेटिव्ह न्यूज येणार आहे. कारण हे जे रिझल्ट येणार होते हे रिझल्ट ऑपरेटरला अगोदरच माहित होते की कारण कसं असते तुम्ही हर्षद मेहता सिरीज बघितली असेल त्याच्यामध्ये आतली खबर लोकांना असते ऑपरेटरला आतल्या सगळ्या खबरी असतात. त्याच्यामुळं ऑपरेटर अगोदरच त्याला बॉटमलाच बाय करायचा असतो माल. इथंच त्यानं कालच बाय करून बसला इथंच या झोनमध्येच तो. इथे लक्षात ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं लक्षात ठेवा. न्यूजला जास्त फॉलो करण्यापेक्षा तुम्ही प्राईजला फॉलो करा. माझा सांगण्याचा उद्देश आहे की आजचा मोमेंटम पण चांगला तुम्हाला बघायला भेटला. कारण मला वाटतं सॅटर्डेलाच रिझल्ट आलेत काहीतरी. सॅटर्डेला क्वार्टरली रिझल्ट आले सगळे रिझल्ट पॉझिटिव्ह आहेत. बघितलं तुम्ही तर हा तुमचा एक आज जर का व्यवस्थित बघितलं मार्केटनं आज मॉर्निंगला तर अजिबात पुलबॅक दिला नाही. अजिबात थोडासा नॉर्मली पुलबॅक दिलाय. दिसतंय का आणि मार्केट कंटिन्यू हाय चाललंय. आता इथे एक रेंज बनवली आहे मार्केटनं. बघू ही एक रेंज काय करते. उद्याच्याला मार्केट शक्यतो गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत. बघू आता ग्लोबल मार्केट कसं आहे इंडियन आपलं गिफ्ट निफ्टी कसं रिॲक्ट करते त्याच्यावर डिपेंड आहे. मी BTST करत नाही दादा BTST. कारण BTST कोण करतो हिरो झिरोवाला करतो. आपल्याला हिरो झिरो करायचंच नाही. आपल्याला आपलं कॅपिटल वाचवायचं आहे. त्याच्यामुळे हिरो झिरो मी करत नाही. ज्याला करायचं त्याने करू शकता काय अडचण. ओके समजलं. बरं चला आपण आपल्या क्लासवर कंटिन्यू करू. हे तर चालूच राहणार आहे त्याच्यात तर काय विषय नाही. चला तुम्ही ऑलरेडी थंबनेल बघितला. सगळ्यांनी एकदा प्लीज लाईक करा. 60 लोक लाईव्ह आहेत जवळपास. सगळ्यांनी एकदा लाईक करा भावांनो. आज आपण शिकणार आहे जवळपास आपला आहे डे 24. 60 दिवसाचं लर्निंग आहे. जास्त होऊ शकतं बरं का भावांनो. 60 दिवसापेक्षा जास्त सेशन होऊ शकतं. तुमची तयारी पाहिजे. माझी शिकवण्याची तयारी तर तुमची शिकण्याची तयारी पाहिजे. कारण फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. ओके फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. त्याच्यामुळे मी शिकवायला तयार तर तुम्हाला शिकावंच लागेल. ज्याला शिकायची इच्छा असेल त्यानं बिनधास्त थांबा. 60 दिवसामध्ये 60पेक्षा पण जास्त सेशन होतील फ्रीमध्ये. तुमचं काय जाऊन तुम्ही बाकीची रील्स बघण्यापेक्षा हे व्हिडिओ बघा ना. माझा हा सांगण्याचा उद्देश आहे. फ्युचर ट्रेडिंग पण आपण शिकणार आहे मॅडम. फ्युचर ट्रेडिंग शिला मॅडम शिकणार आहे. वेळ आहे. ऑप्शन ट्रेडिंग आपण अगोदर लक्षात ठेवा. टेक्निकल गोष्टी शिका. मार्केटमध्ये टेक्निकल गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फंडामेंटली गोष्टी. मार्केटमध्ये एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची एखादा स्विंग स्टॉक घ्यायचा तर तुम्हाला कशा पद्धतीनं स्विंगसाठी स्टॉक सिलेक्शन करावे लागतात. इंट्राडेसाठी जर का उद्या मला एखाद्या स्टॉकमध्ये इंट्राडे करायचे तर तुम्हाला एक दिवस अगोदर स्टॉक सिलेक्शन करावं लागतं. तुम्हाला मी दुपारीच मेसेज टाकला. मेसेज काय टाकलाय लक्षात ठेवा. कोणतीही गोष्ट तुम्हाला करण्या अगोदर तुमचं प्लॅनिंग पाहिजे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्हाला एक सांगितलं होतं मी एक हे दिला होता
म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे माझा की हे लक्षात ठेवा. हे बघा, सोडून द्या, टाटाचं आहे. हे बघा, रणनीती तुम्हाला अगोदर आखावी लागेल. तुम्हाला मार्केटमध्ये लक्षात ठेवा. हे बघा, काय सांगितलं होतं, मेसेज काय टाकला होता, छत्रपती शिवाजी महाराज कधीही युद्धाला अचानक गेले नाहीत. प्रत्येक मोहिमेचे प्लॅनिंग त्यांनी आधीच केले आहे. दुश्मन कुठून हल्ला करेल, आपले मावळे कुठे तैनात राहतील, कुठल्या किल्ल्यावरून विजयाची पताका फडकवायची, सगळं आधी ठरलेलं असायचं. ट्रेडिंग पण तसंच आहे भावांनो, ट्रेडिंग पण तसंच आहे. तुम्ही सकाळी उठला, तोंड धुतलं आणि 9:30ला उठतोय आणि मग ट्रेडिंग डायरेक्ट सेटअप समोर बसतोय, नाही. तुम्हाला अगोदर प्लॅनिंग करावं लागेल की मला आज जायचंय कोणत्या साईडला, मी बाईंग साईडला जाणार आहे का मी सेलिंग. तुम्हाला ऑलरेडी मी पहिल्यापासून एक गोष्ट सांगत आलोय की तुम्हाला एकच गोष्ट जास्त फॉलो करायची आहे, ती म्हणजे काय, की माझा आजचा मार्केटचा व्ह्यू काय, बुलिश आहे का बेरिश आहे. म्हणजे याला काय बोलत, तुमचं प्लॅनिंग काय, मला जायचंय कोणत्या डायरेक्शनला आज, बुलिश. हां, तुमचं व्ह्यू बरे बेरिश असू द्या, चालतंय, काय अडचण नाही. परंतु बेरिश असेल ना तर तुम्ही बेरिशच प्लॅन करायचा. बुलिशला मार्केट किती जरी वर गेलं तरी तुम्ही बुलिश प्लॅन घ्यायचा नाही. याला बोललं जातं तुमच्या प्लॅनिंगवर तुम्ही कायम आहे. तुम्ही अचानक मार्केटमध्ये एखादी ग्रीन कॅन्डल झाली की बाय करताय, एखादी रेड कॅन्डल झाली की सेल करताय किंवा पुट बाय करताय, याला मार्केट बोललं जात नाही. मी वारंवार सांगतोय, आज समजा आज मार्केटमध्ये मोठी मुवमेंट झाली, ते अख्खी मुवमेंट कॅप्चर करणारे ठराविकच लोक असतात. तुमचं टार्गेट हिट होतं ना, तुम्ही एक तर स्टॉप लॉस ट्रेल करा किंवा तुम्ही ते एक्झिट व्हा. म्हणजे सांगण्याचा उद्देश, तुम्ही जे प्लॅनिंग केलंय, तुम्ही जे टार्गेट ठरवलंय, ते टार्गेट जर का तुमचं कंप्लीट होतंय तर तुम्ही तिथे थांबू नका. येते लक्षात. जर का छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं, त्यावेळेस जर का छत्रपती शिवाजी महाराज तिथे थांबले असते तर त्यांच्यावरती अटॅक होऊ शकला असता. म्हणजे त्यांचं टार्गेट पूर्ण झालं की त्यांनी तिथून लगेच निघायला पाहिजे. सांगण्याचा उद्देश आहे माझा की तुम्ही जे प्लॅनिंग करताय त्या प्लॅनिंगवर तुम्ही ठाम राहा आणि तुमचं टार्गेट हिट झालं, तुम्ही तिथून निघून जा. ओके, येत्या लक्षात. ट्रेडिंगमध्ये हाच एक मूलमंत्र आहे. मार्केट उघडल्यावर घाईघाई ट्रेड करणं म्हणजे युद्धभूमीवर शस्त्र विसरून जाण्यासारखं. तुम्ही जर का मार्केटमध्ये घाईघाईत उठलाय, सकाळी 9:30ला उठतोय आणि ट्रेड करतोय, तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जसं युद्धाला जाताना आपण शस्त्र किंवा तलवार घरी ठेवून जातो, तशा पद्धतीने जाण्यासारखं असतं. कारण तुमचं प्लॅनिंगच नाही. तुम्हाला जायचंय कुठं, कोणाला नेमकं हे करायचं तेच तुम्हाला माहित नाही. म्हणजे मला जायचंय नेमकं बुलिश साईडला का मला जायचं बेरिश साईडला, हेच तुम्हाला माहित नाहीये. येते लक्षात. ह्या पद्धतीने चाला. जो ट्रेडर आधीच प्लॅन करतो कोणत्या स्टॉकवर लक्ष द्यायचं, तुम्हाला काय सांगितलं, एक दिवस अगोदर तुम्हाला स्टॉक सिलेक्ट करावं लागते. स्टॉक सिलेक्शन तुम्ही जर का उठले, भले मोमेंटम कमी असू द्या, मी काय म्हणतो 1 ते 2% मुवमेंट येऊ द्या तरी चालेल. लक्षात ठेवा, बँक तुम्हाला वर्षाला 5% ते 4% रिटर्न देते एफडी मध्ये. जर का तुम्ही डेली 1 किंवा 2% जरी मुवमेंट पकडताय तरी चांगली गोष्ट आहे, तरी चांगली. तुम्हाला असं नाही की तुम्ही टॉप गेनरमध्येच काम करा, अजिबात करू नका. आणि टॉप गेनर सहसा मॉर्निंगलाच पकडले जातात, त्याच्यानंतर टॉप गेनर पकडता येत नाहीत. सांगेल मी टॉप गेनरला पण पकडायची एक स्ट्रॅटर्जी आहे, त्यावेळेस कसं पकडायचं. परंतु ते 100% काम करणार नाही, 60% काम होते. कारण टॉप गेनरला सहसा पकडणं खूप अवघड आहे. कारण तो कधी सकाळी मॉर्निंगला टॉप गेनर असतो, परत त्याच्यामध्ये सेलिंग सुद्धा येते. येतं लक्षामध्ये. टॉप गेनर पकडणं थोडंसं कठीण आहे. मी त्याच्यावरती 3 महिने काम केले, परंतु मला एवढा काय रिझल्ट. परंतु एक स्ट्रॅटर्जी आहे त्याच्यामध्ये 60% काम होते, एक मी तुम्हाला सांगेल त्यावेळेस. ओके, त्यामुळे मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं, मार्केटमध्ये भावना नाही, योजना चालू. तुमची प्लॅनिंग पाहिजे, अगोदर मार्केटमध्ये प्लॅनिंग पाहिजे. प्लॅनिंग शिवाय मार्केटमध्ये काम होत नाही. तुम्हाला वारंवार सांगतोय, तुम्ही चुकला चालेल आणि डेली 1 किंवा 2च ट्रेड करा. मी बघतोय दिवसात आता बरेच लोक मला स्क्रीनशॉट वगैरे टाकतात, 4-4, 5-5 ट्रेड होतात त्यांची. दादा एवढी मुवमेंटच मार्केटमध्ये होत नाही. एक तर मार्केटमध्ये वन साईड एक मुवमेंट येते किंवा मार्केट एक तर चॉपी होते किंवा डाऊन साईड मुवमेंट येते. या दोन्हीपैकीच मार्केटमध्ये एक होते. चॉपी मार्केट असेल ना, त्या दिवशी ऑप्शन बाहेरचं कामच नसतं घुसायचं. तुम्हाला समजलं ना, चॉपी मार्केट आहे, आज मार्केटमध्ये वॉलाटाईल नाही, मार्केटमध्ये मुवमेंट नाही येत नाही, सोडून द्या त्याला मार्केटला. आता हे कसं ओळखायचं की चॉपी मार्केट होणार आहे की आज ट्रेंडिंग मार्केट होणार आहे, हे पण मी ऑप्शनच्या वेळेस सांगेल. तर मार्केटमध्ये लक्षात ठेवायचं, हे आयडेंटिफाय करायला ज्याला जमलं का आज मार्केटमध्ये मुवमेंट येणार आहे. पहिली गोष्ट काय, मुवमेंट येणार तर कोणत्या डायरेक्शनला मुवमेंट येणार, बुलिश आहे का बेरिश आहे, ही मुवमेंटम कोणती होऊ शकते, ही एक तुम्हाला अगोदर प्लॅनिंग करावं लागेल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर का मार्केटात चॉपी आहे तर मी आज याच्यामध्ये काय करू शकतो, ऑप्शन सेलिंग करू शकतो, हेजिंग करू शकतो का प्रीमियम डिके खाऊ शकतो, काय करू शकतो, हे आपण स्ट्रॅटर्जी आपण शिकणार. ओके, त्यामुळं लक्षात ठेवा, ज्याचं तुम्हाला प्लॅनिंग सांगितलं काय, तुम्ही व्ह्यू ठरवा मार्केटचा, तुम्ही डायरेक्शन धरा. तुम्हाला वाटतंय मार्केटमध्ये डायरेक्शन आहे, आज बुलिश डायरेक्शन आहे, बुलिशच ट्रेड प्लॅन करा. अजिबात बेरिश साईडला हात घालू नका, अजिबात जाऊ नका. ट्रेड तुम्हाला काय सांगतो, तुम्ही
चुकणार, पहिल्यांदा चुकणार, व्ह्यू चुकणार, सगळ्या गोष्टी. फक्त एकच आयडेंटिफाय करायचं की माझा व्ह्यू जर का आज बुलिश होता तर मार्केट बेरी साईडला का गेलं, माझा एसएल का हिट झाला. ह्याच गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या किंवा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारायचे की मी आज का चुकलो मार्केटमध्ये. आणि तुम्हाला सांगितलं तुम्हाला स्वतःची डायरी पाहिजे, ट्रेडिंग जर्नल पाहिजे स्वतःच. तुम्ही प्रॉपर एसएल फॉलो केला पाहिजे. मार्केटमध्ये एकमेव गोष्ट आहे की एसएल. आज समजा एखाद्याने सकाळी मॉर्निंगला पुट बाय केला असेल, त्यानं आज दिवसभर किती जरी ॲव्हरेजिंग केली, किती जरी काय केलं, त्याचा बाजार उठलाय. एसएल दिला, बाहेर पडा. भले त्याचा बेरिश होता, पुट साईडचा होता, चालतंय, काय अडचण नाही. तुझा एसएल गेला ना, तो बाहेर पड, तू थांबू नको मार्केटमध्ये. आज त्यानं दिवसभर जर का सकाळी समजा एखादी सकाळचा जो पुलबॅक होता किंवा ती पहिल्यांदा मॉर्निंगला स्टार्टिंगला जी सेलिंग आली होती, कोणती सेलिंग आली होती, ही जी सेलिंग आली होती स्टार्टिंगला, याच्यामध्ये समजा एखाद्याने पुट बाय केला पण असेल, ही पुट बाय, हा पुट बाय तुम्ही इथं केला असेल कदाचित, तर याच्यामध्ये तुम्ही दिवसभर किती जरी ॲव्हरेजिंग केली तरी मार्केट तुमच्या हाताला लागलेलं नाही. तुम्ही प्रॉफिटमध्ये येणं शक्यच नाही, किती जरी क्वांटिटी तुम्ही उचलली तरी आणि किती जरी पैसा घेऊन बसला तरी. तुम्हाला काय सांगतो, मार्केटमध्ये एवढी ताकद आहे. तुम्ही एका दिवसामध्ये एक शेअर काय 10 शेअर घेऊन बसा आणि एका स्ट्राईक प्राईसवरती एवढं पैसा जरी लावला ना, तरी मार्केटमध्ये झिरो करण्याची ताकद आहे. त्यामुळे मार्केटला काउंटर करायचं नाही कधी. मार्केट आपल्या हातात नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं. मार्केट आपल्या हातात नाही किंवा आपल्या म्हणण्यानुसार मार्केट चालत नाही. मार्केटला ज्या दिशेला जायचं त्याच दिशेला मार्केट जाणार. आपण चुकलो, गपचूप कानाखाली मारून घ्यायची आणि गपचूप तिथून निघून जायचं किंवा सॉरी बोलायचं, येस सॉरी दादा म्हणायचं, निघून जायचं. समजलं का? सांगण्याचा उद्देश आहे माझा. बाकी तुमच्यावर डिपेंड आहे. मी एसएलला प्रॉपर फॉलो करतो. येस दादा, एसएलला मी 1 सेकंद सुद्धा विचार करत नाही. एक वेळेस मी टार्गेट स्किप करू शकतो किंवा टार्गेट पुढे ढकलू शकतो, परंतु एसएल अजिबात स्किप करत नाही. एसएलच मार्केटमध्ये तुमचं कॅपिटल वाचव. मार्केटमध्ये कॅपिटल फक्त प्रोटेक्ट करायला शिका. कारण लक्षात ठेवा, तुमच्याकडे नॉलेज किती आहे, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, चालेल. सगळं 10-12 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, 5 वर्ष, कोणाला 7 वर्षाचा असेल, कोणाला 15 वर्षाचा एक्सपिरियन्स. बरेच एक्सपिरियन्स ट्रेडर आहेत आपल्या चॅनलवरती अजून पण. पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे नॉलेज भरपूर आहे, पण जर का ही गोष्ट तुमच्याकडे नाही आहे कॅपिटल, तर तुमच्या नॉलेजला झिरो व्हॅल्यू आहे. पण पैसाच नाही ना लावायला तुमच्याकडे. हे आपल्याला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे. याला प्रोटेक्ट कोण करू शकतो? फक्त एसएल. मार्केटमध्ये कोण वाचवू शकतो तुम्हाला? फक्त एसएलच वाचवू शकतो, अजिबात दुसरं कोणी वाचवत नाही. लक्षात ठेवायचं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. एक वेळेस तुम्ही टार्गेट थोडंसं पुढे ढकला, चालेल, परंतु एसएल जर का तुमचा समजा इथे एसएल लागला, जर का मार्केट इथून रिव्हर्स फिरतंय आणि एसएल जर का खातंय, तर इथे 1 सेकंद सुद्धा विचार करायचा नसतो. इथून मार्केट थोडं खाली जाईल, मग इथून परत रिव्हर्स फिरेल. नाही, ज्यावेळेस रिव्हर्स फिरेल त्यावेळेस नवीन ट्रेड घ्या, चालेल, परंतु हायर ट्रेडमध्ये अजिबात बसायचं नाही. बऱ्याच जणांना वाटतं नाही का, आता मार्केट कधी कधी माझा काय करतं, एसएल खातंय, मग इथून रिव्हर्स फिरतंय. एसएल जातोय ना, दे. तू जिथे एसएल लावलाय, तू काहीतरी नियोजन करून एसएल लावला असेल. आता इथे एसएल लावलाय तुम्ही, समजा इथे एसएल आहे तुमचा, तुम्ही काहीतरी शिक्षण घेऊन किंवा काहीतरी एक्सपिरियन्स असेल ना तुम्हाला, तुम्ही इथे एसएल लावण्याचं कारण काहीतरी लॉजिक असेल त्याला. तुमचा एसएल जर का मार्केट इथं खातंय, तरी पण तुम्ही बाहेर पडायला तयार नाहीये, तर तुम्ही चुकी करताय. लक्षात ठेवा, एखाद्या दिवशी बरोबर जाईल, पण कधी कधी काय करतं मार्केट सांगतो. समजा तुम्ही इथे एसएल लावलाय, मार्केट इथून रिव्हर्स फिरलं, बरोबर, आणि तुमचा एसएल इथे हिट झाला आणि मार्केट काय करतं, थोडंसं खाली जाऊन परत वर देतं. आणि कधी कधी काय होतं, आपल्याला वाटतं फुल्ल्या ट्रेडला आपण इथं बाहेर पडतो. आपण म्हणतो की आपण एसएल फॉलो करलो, प्रॉपर फॉलो करणार. इथे एसएल फॉलो केला तुम्ही, इथं बाहेर पडला तुम्ही, बरोबर, बाहेर पडला, एक्झिट झाला तुम्ही, आणि मार्केटनं परत तुमच्या डायरेक्शनला मुवमेंट दिली. पण हे क्वचित होतं. हे काय होतं, क्वचित होतं. कधी कधी असं क्वचित होतं. दिवसाची रिस्क कन्फर्म ठेवली पाहिजे. नाही, रिस्क कन्फर्म नसते भूषण सर. दिवसाची रिस्क तुम्ही जर का बोलाल मी 1000 रुपयाचा लॉस घेऊ शकतो, असे दिवसाची रिस्क कन्फर्म करता येत नाही मार्केटमध्ये. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये अशी रिस्क फिक्स नसते. तुमचा फक्त एकही, तुम्हाला फक्त एसएलच ठेवावं लागेल. रिस्क म्हणजे मी जर का 1000 रुपये मी आज घालवणार, कधी कधी सांगतो तुम्हाला एसएल तुमचा 10 पॉईंटचा होईल, कधी कधी 20 पॉईंटचा होईल. जर का पोझिशनल ट्रेडर, तुम्हाला माहिती आहे पोझिशनल ट्रेडरचे स्टॉप लॉस किती पॉईंटचे असतात? 100 पॉईंटचे स्टॉप लॉस असतात, 200 पॉईंटचे स्टॉप लॉस असतात त्यांचे, पोझिशनल ट्रेडरचे. एसएल सांगतो तुम्हाला. दाखव पोझिशनल ट्रेडर कसा एंट्री करतो. 1 सेकंद. त्याला आपण स्विंग ट्रेडिंग बोला, पोझिशनल ट्रेडिंग बोला, काही बोला. समजा इथून आता हा ब्रेकआउट झाला, ही ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आहे, बरोबर, इथं ब्रेकआउट झाला, बरोबर आहे. त्याने जर का इथे एंट्री केली, या क्लोजिंगला एंट्री, इथं वर क्लोजिंग झाली, इथं जर का एंट्री केली नेक्स्ट कॅन्डलला, आणि त्याला जर काही एसएल लावायचं, तो एकतर एसएल इथं लावेल
किंवा या बॉटमच्या खाली लावेल. आता मला सांगा त्याचा एस एल किती पॉईंटचा झाला? 116 पॉईंटचा एस एल आहे त्याचा. त्याला माहिती आहे इथून जर का हा रिव्हर्स फिरला, जर का मार्केटनं हा सपोर्ट तोडला तरच माझा एस एल जाणार. हा पोझिशनल ट्रेड असतो. बरं त्याला टार्गेट पण बघा, 116 पॉईंटचा एस एल त्याचा आहे, तर त्याला टार्गेट भेटलंय का तेवढं? 1:2 1:3 त्याला आजपर्यंत भेटलंय. दिसतंय का किती पॉईंटची मुवमेंट आहे? 350-400 पॉईंटची मुवमेंट पकडली त्यानं आज. ही पोझिशनल ट्रेडर असतात. ओके, ही पोझिशनल ट्रेडर असतात इथपर्यंत. म्हणजे एस एल असा नाही की तुमचा 10 पॉईंटचा असेल, 5 पॉईंट, कधी कधी एस एल मोठं लागू शकतो, पण टार्गेट तुम्हाला तेवढं भेटते का बघायचं. तुम्हाला सांगितलं का टार्गेट घेण्याच्या पद्धती मी शिकवलेत तरी. ओके, येस, एस एल कमी जास्त पॉईंटचा होऊ शकतो, असं नाही की एस एल फिक्सच असू शकतो. नाही, एस एल आज आज बघितलं का तुम्ही? आज जर का मार्केटमध्ये एस एल जर का तुम्ही बघितलं तर पहिलाच एस एल होता. कुठला माहिती आहे का? हे बघा, आजची एंट्री ती एवढी परफेक्ट झाली होती माझी. इथंच माझी एंट्री या हॅमरवरतीच, आणि ह्याच कॅन्डल एंट्री, आणि हा स्टॉप लॉस आहे. एस एलच्या खाली स्टॉप लॉस, सॉरी या लोच्या खाली स्टॉप लॉस किती? 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. येते का लक्षात? 28 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. आणि टार्गेट मी तुम्हाला सांगितलं की या लेवलच्या आसपास मी टार्गेट घेतले. मी काही लय मोठं मारत नाही, मला माहिती आहे, कारण मी जिथं टार्गेट घेतले तिथपर्यंत घेतले. बघा, हेच माझं टार्गेट, एवढंच टार्गेट होतं. जे आहे ते आहे, ॲक्सेप्ट करा गोष्टी, कारण लक्षात ठेवा मोठं मारायचं नसते, जे आहे ते आहे. ही मुवमेंट झाली, ही मुवमेंट नंतर झालेली आहे, कारण माझं टार्गेट होतं इथं, मी इथे एक्झिट होऊन गेलो. मी थांबत नाही, माझं टार्गेट हिट झालं, मी थांबत नाही. मी ही लेवल टाकली होती बघा ग्रुपवरती, 25,015 इथपर्यंत माझं टार्गेट होतं. इथं एक पुलबॅक येणं, प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित होतं. मला माहिती आहे मार्केट वरच जाणार आहे, परंतु इथं प्रॉफिट बुकिंग होणार अपेक्षित होतं, आणि इथून एक पुलबॅक जर का मार्केट देत होतं आणि फ्रेश बायर इथे जर का येत होते तर मी फ्रेश एंट्री इथे घेणार होतो, कारण माझा व्ह्यू बुलिश होता, तर मी बुलिश डायरेक्शनला बघणार, बेरिशला अजिबात बघणार नाही. फक्त इथं प्रॉफिट बुकिंग होणं अपेक्षित झाली, परंतु थोडीशी प्रॉफिट बुकिंग झाली, अजून थोडी यायला पाहिजे होती. आणि जर का परत इथं जर का कुठं बाईंग प्रेशर बनत होतं आजच्या डे हायपर्यंत, जर का इथं मार्केट आलं असतं समजा या लेवलपर्यंत इथपर्यंत, किंवा इथं कुठेतरी या लेवलपर्यंत जरी आलं असतं मार्केट या लेवलपर्यंत, तरी पण मी इथे एक प्लॅनिंग केला असता बाईंगचा, इथं प्लॅनिंग केला असता. हा पुलबॅक मला असा अपेक्षित होता. इथं मी दुसऱ्या एंट्रीसाठी रेडी होतो, परंतु इथं मार्केट आलंच नाही. इथूनच मार्केटनं थोडासा इथं प्रॉफिट बुकिंग दाखवली, कारण लक्षात ठेवा ही जी लेवल होती ना, इथं मार्केटनं का सस्टेन केले सांगतो. ही 25,000ची लेवल आहे, हा एक राऊंड फिगर लेवल, याला सपोर्ट रेजिस्टन्सचं काम होतं मार्केटमध्ये. लक्षात ठेवा 25,000 लेवल म्हणजे ही एक मार्केटमध्ये राऊंड फिगर लेवल असते. याच्यामध्ये काय होतं, एक रेजिस्टन्स किंवा सपोर्टचं काम करते राऊंड फिगर लेवल. माहिती आहे का? ज्याने ट्रेडिंग केली, जे ऑलरेडी ट्रेडर आहेत त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी. राऊंड फिगर लेवल तुम्ही कोणत्याही पाठीमागच्या बघा, एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. तुम्हाला सांगितलं मी, राऊंड फिगर लेवल हे सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात, आणि हेच मी एवढंच टार्गेट ठेवलं. मी काय मोठं मारत नाही किंवा अख्खी मुवमेंट मी कॅप्चर केली, अजिबात नाही. हां, इथं मला एक करायला पाहिजे होतं मी, की जर का मुवमेंट मोठा होता तर इथं मी एस एल ट्रेल करायला पाहिजे होता, ते जे माझ्याकडनं झालं नाही आज. तर मला काय वाटलं इथं रिव्हर्सल येऊ शकतो, कारण राऊंड फिगर लेवल आहे, सपोर्ट घेऊ मार्केट इथं रेजिस्टन्स घेऊ शकते. इथं थोडंसं एक पेनिक सेलिंग येऊ शकते आणि परत मार्केट साईडवे पण होऊ शकते. म्हणून याच्यामध्ये या ह्याच्यामध्ये मी इथं बाहेर पडू. जे आहे ते आहे, ॲक्सेप्ट करा. लक्षात ठेवा, तुम्ही सांगता, मी काय सांगतोय, तुम्ही ज्या गोष्टी केल्या ना मार्केटमध्ये त्याला ॲक्सेप्ट करा. तुम्ही असं नका मारू की माझ्याकडे एवढी मोठी रॅली मिस झाली, मी इथंच एक्झिट झालो. नाही, जे प्रॉफिट झाले ना त्याच्यामध्ये आनंद घ्या. तुम्हाला काय सांगतो, मार्केट तुम्हाला डेली हे देणार आहे, चान्स देणार आहे मार्केट. असं नाही की आज चान्स हुकला तुमच्याकडनं, ठीक आहे ना, काय हरकत नाही, लॉस तर झालेला नाही तुमचा. आपण काय करतो माहिती आहे का, आपण जे प्रॉफिट होता, समजा इथं मला समजून चला, इथं माझा 5,000 प्रॉफिट झाला, समजून चला, आज एक्झाम्पल सांगतो, जास्त झाला परंतु 5,000 झाला, समजून चला. इथून मार्केटमध्ये जर काही मोठी मुवमेंट झाली, आपण काय विचार करतो, आयला इथपर्यंत थांबलो असतो ना, 10-15,000 10-12,000चा प्रॉफिट झालाच असता, हा विचार आपण करतो. पण असं नाही करायचं कधी. लक्षात ठेवा, ही जी प्रॉफिट झाला याला एन्जॉय करा ना, लॉस तर नाही आहे ना, प्रॉफिटच आहे ना. आपण ते नाही करत, आपण काय करतो, ही रॅली माझ्याकडनं मिस झाली, दादा टॉप टू बॉटम मार्केटला कोणीच पकडू शकत नाही. तुम्हाला सांगितलं मी, टॉप टू बॉटमच्या नादी तुम्ही लागू पण नका. ओके सर, तुमचं हेच माहिती, जे आहे ते, येस, जे आहे ते मान्य करा. तुम्ही स्वतःला ॲक्सेप्ट करा की मी एवढीच मुवमेंट कॅप्चर केली. मुवमेंट भले मोठी झाली, मान्य मला, परंतु मी बुलिश साईडला होतो. मला मान्य आहे की इथून हा जो पुलबॅक होता ना, थोडा मोठा यायला पाहिजे होता. तर मला असं वाटलं की इथं जे आहेत ना, इथं बाहेर लोकांना ट्रॅप केलं जाऊ शकते, कारण प्रॉफिट बुकिंग जर का ऑपरेटरला करायची असेल इथं, तर मार्केट इथून एक फेक ब्रेकआउट दाखवेल आणि परत एक डाऊन साईडला येऊ शकते मार्केट.
म्हणून मी काय केलं की इथं मध्ये घुसण्याचा प्रयत्न नाही केला. इथं मला भले दिसत होता इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बांधलाय, सगळं दिसत होतं मला, जे ग्रुपवरती मी टाकलं पण होतं इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर इथं बनतोय किंवा बनलाय. परंतु कधी कधी मार्केट तुम्हाला माहिती आहे का इथं जाणून बुजून इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनवतं आणि इथून मार्केट परत यू टर्न घेतं, म्हणजे बोलवलं जातं कधी कधी मार्केटमध्ये. म्हणून मी इथं दुसऱ्या ट्रेडमध्ये घुसलोच नाही, घुसण्याचा प्रयत्न नव्हता. मी इथं एक टाकलं होतं, तुम्ही म्हणाल सर इथं 25,000ची रॅली 25,015चा जर का रेजिस्टन्स होता इथं तुम्ही पुट बाय केला का? नाही, मी पुट बाय केला नाही, कारण माझा व्ह्यू बुलिश आहे ना. पुलबॅक येऊ द्या चालतंय, मी माझा व्ह्यू जर का बुलिश असेल तर मी बेरिसचा ट्रेड घेणारच नाही. इथून जर का पुलबॅक येतंय तर येऊ द्या, चांगली गोष्ट. इथं मला परत जर का परत बाईंगची एंट्री भेटते तर मी इथं परत बाईंग करणार मार्केटला आणि हे पहिलं टार्गेट ठेवणार DIचं. सेम माझं तीच माझी स्ट्रॅटेजी ते, बाकी जास्त डोकं मी लावत नाही. प्राइस सिलेक्शनवर SL बनवतात नाही, मी प्राइजवरती SL लावत नाही भूषण सर, मी SL लावतो इथंच. मी सांगितलं तुम्हाला प्राइजवरती तुमचा SL जाऊ शकतो. मी तर एंट्री घेतली डायरेक्ट, मी तर काय करतो अलर्ट मेसेज लावतो. मला जास्त काय, मी काय जास्त मार्केट करत नाही किंवा मला जास्त डोकं ही करत नाही. मी प्रीमियमवरती मी जास्त डोकं लावत नाही. हे बघा इथे एंट्री लावली, समजा माझं टार्गेट हे, तर टार्गेटला मी इथं अलर्ट लावतो, हे टार्गेटचा अलर्ट. लक्षात ठेवा, मार्केट जसं जसं वर जाईल तसं स्टॉप लॉस माझा हळूहळू वर सरकणार अशा पद्धतीने. परत इथून असं वर गेला, पण आज मी स्टॉप लॉस ट्रेल केला नव्हता, मी फिक्स टार्गेट आज लावलं होतं 25,000, कारण मला माहिती होतं मार्केट 25,000च्या लेवलला जाणार, 25,000 लेवलला मार्केट टच करणार आज, त्यामुळे 25,000चं मी टार्गेट लावलं होतं. हा स्टॉप लॉस ट्रेल करायला पाहिजे होता, म्हणजे जर का माझा पहिला स्टॉप लॉस इथं होता ना, ज्यावेळेस मार्केटनं हा स्विंग मारला ना, कुठं इथं स्विंग मारला ना अशा पद्धतीनं, तर माझा त्यावेळेस SL इथं यायला पाहिजे होता. म्हणजे मार्केट ज्यावेळेस इथं खेळत होतं ना त्यावेळेस मी इथला SL जर का इथं शिफ्ट केला असता तर मी अखंड रॅली कॅप्चर केली असते, यस केली असते. परंतु आज तसं नाही केलं, कारण मला माहित होतं 25,000ची लेवल आहे आणि मी ऑप्शन बाईंग केली होती आज, त्याच्यामुळे वाटलं की 25,000ला मार्केट इथं साईडवे होईल किंवा एक बेरिश म्हणजे एखादी प्रॉफिट बुकिंग बघायला भेटू शकते थोडीशी नॉर्मली, त्याच्यामुळे मी इथं डायरेक्ट एक्झिट मारल्या पोझिशन. ओके, जे आहे ते ऍक्सेप्ट करा, जे आहे ते आहे. तुम्हाला सांगतो काय चुका झाल्या, चूक तर नाही झाली, काय लॉस तर नाहीये, परंतु जी गोष्ट करायला पाहिजे होती ती गोष्ट नाही केली, हे आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवायची. आज मी ही गोष्ट करायला पाहिजे होती ती केली नाही, त्याच्यामुळे माझ्याकडनं एवढे पॉईंट मिस झाले. किती पॉईंट मिस झाले, इथे एक्झिट झालं, इथून जवळपास 60-65 पॉईंट माझ्याकडनं मिस झाले. हे तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवायचं. हे सांगायच्या गोष्टी नसतात, हे स्वतः आपण लिहायचं असतं. तुम्हाला काय सांगतो, स्वतःच्या नोट्स स्वतः बनवा, तुम्हाला कोणी येऊन शिकवणार नाही. समजलं? चला, बाकीच्या गोष्टी भरपूर झाल्या, ऑलरेडी अर्धा तास झाला याच्यावरती चालू आहे, आपलं सेशन बाकीचं राहतंय. ठीक आहे, चला तर प्लीज भावांनो, जवळपास 80 लोक लाईव्ह आहेत, सगळ्यांनी लाईक करा, जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा. टोटली 60 दिवसाचा लर्निंग कोर्स आहे आपला, आहे आज डे 24 आहे. चला, आज आपण शिकणार आहे, तुम्हाला चॅनल पॅटर्न मी शिकवलेत. चॅनल पॅटर्नमध्ये बघा कोणकोणते पॅटर्न आपण शिकलेलो. याच्या अगोदर आपण शिकलेलो एक रायझिंग चॅनल पॅटर्न, आज शिकणार आहे हा पॅटर्न आपण आज शिकणार आहे, रायझिंग चॅनल पॅटर्न. हा आपण शिकलोय फॉलिंग चॅनल पॅटर्न, तुम्हाला एक बुलिश पॅटर्न मी हा शिकवला, इथून मार्केट एक बुलिश डायरेक्शन पकडतं, तुम्हाला हे शिकवलेत. आणि त्याच्यानंतर हा जो पॅटर्न आहे साईडवे पॅटर्न, हा दोन्ही साईडला ब्रेकआउट होऊ शकतो. हा न्यूट्रल पॅटर्न याला बोललं जातं, मी त्यावेळेस तुम्हाला शिकवेलं, याला साईडवे मार्केट बोललं जातं. किंवा ज्यावेळेस स्टॉक एखाद्या अशा रेंजमध्ये फसतो स्विंग ट्रेडिंगसाठी, जर का स्टॉक एखाद्या अशा रेंजमध्ये फसतो आणि इथून जर का अप साईडला किंवा डाऊन साईडला जर का ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन दिला तर तुम्हाला चांगली मुवमेंट याच्यामध्ये बघायला भेटते. त्यावेळेस आपण साईडवेमध्ये शिकणार आहे. आपण पहिल्यांदा काय शिकलो, बुलिश चार्ट पॅटर्न, आता आपण शिकतोय बेरिश चार्ट पॅटर्न. त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहे माहिती आहे का, ट्रेंड कंटिन्यू. जे मार्केटमध्ये ट्रेंड आहेत ते ट्रेंड कंटिन्यू, किंवा त्याला आपण बोललं जातं साईडवे मार्केट. साईडवे म्हणजे ते दोन्ही साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होऊ शकतात. एकतर हा अप साईडला पण होऊ शकतो किंवा डाऊन साईडला पण होऊ शकतो, हा साईडवे मार्केटमध्ये. याला अक्युम्युलेशन होऊ शकतं इथं किंवा डिस्ट्रीब्युशन होऊ शकतं, दोन्हीपैकी एक गोष्ट होऊ शकतात. त्यावेळेस मी तुम्हाला शिकवेल या गोष्टी. आता लक्ष द्या फक्त ह्या चॅनलवरती, रायझिंग चॅनलवरती. हा पॅटर्न तुम्हाला नाही का, एक पोझिशनल ट्रेडर आहे ना, हा पॅटर्नचा सर्वात जास्त वापर करतो. तुम्हाला सांगितलं हा बुलिश साईडला बघायचा, हा बेरिश साईडला बघायचा. दाखवतो तुम्हाला, लाईव्हला पण दाखवतो, फक्त बघून घ्या कसं पॅटर्न असतो. हायर हाय फॉर्मेशनमध्ये असतात आणि याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. कोणत्या दोन गोष्टी बघा, हायर हायमध्ये काय असतंय, जर का मार्केट इथून हायर हाय वर जाते, बरोबर आहे, इथून मार्केट परत खाई, इथं तुम्ही परत बाय करू शकता, जे की मी तुम्हाला सांगतो, इथं परत तुम्ही बाय करू शकता. इथून मार्केट आलं परत वर गेलं, इथपर्यंत टार्गेट तुम्ही घेऊ शकता. परत इथून खाली आलं, इथं परत बाय करू शकता. इथून परत वर गेलं, इथं परत तुम्ही सेल करू शकता. पण कधी कधी काय होतं लक्षात ठेवा, ट्रेंड चेंज ज्यावेळेस होतो ना मार्केटमध्ये,
त्यावेळेस काय होतं, हा जो रेजिस्टन्स असतो खालचा, तर हा सपोर्ट असतो ट्रेंड लाईनचा, हा सपोर्ट कधी कधी मार्केट काय होतं, ब्रेकआउट करतो, ब्रेकडाऊन करतो. म्हणजे डाऊन साईडला काय होतं, ब्रेकडाऊन करतो. येतं लक्षात. कारण का लक्षात ठेवा, मार्केटचं स्ट्रक्चर कसं आहे, हायर हाय फॉर्मेशन. म्हणजे मार्केट कसं जातं, असं हायर हाय फॉर्मेशन. पण कधीतरी मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होतो. ट्रेंड रिव्हर्स होताना काय होतं, तो ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करतं. जो हा ट्रेंड लाईन असतो ना, या ट्रेंड लाईनचा डाऊन साईडला ब्रेकडाऊन करतं. म्हणजे ट्रेंड आपण त्याला काय बोलतो, रिव्हर्स झाला बोलतो अशा पद्धतीने. ज्यावेळेस मार्केटमध्ये अप ट्रेंड, हा जो आहे तुमचा, हा अप ट्रेंड आहे, हा मार्केटचा अप ट्रेंड आहे. ज्या वेळेस तो ट्रेंड रिव्हर्स होणार, त्यावेळेस तो या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन करणार. आणि तोच असतो पॅटर्न रायझिंग चॅनलचा ब्रेकडाऊन बोललं जातं. तुम्हाला लाईव्हला दाखवतो, एक सेकंड फक्त लक्षात घ्या. आपण शिकू एंट्री एसएल वगैरे सगळ्या गोष्टी शिकू. हे सगळ्या गोष्टी मी काढून टाकतो, तुम्हाला फक्त दाखवतो की पॅटर्न कसा असतो. तुम्ही स्टॉकमध्ये पण सांगा, स्टॉकमध्ये पण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने तो बनतो बेरीज साईडला. ओके, बघा हा इथं बनवू शकतो का बघूया आपण फक्त. येस, इथं पण आहे, इथं पण एक तुमचा पॅटर्न आहे. ओके, बघा एक सेकंड फक्त मला ह्याला व्यवस्थित ड्रॉ करू द्या. येस, बघा दिसतोय का, हा तुमचा एक रायझिंग चॅनल पॅटर्न आहे. म्हणजे हा एक तुमचा काय अप ट्रेंड आहे मार्केटचा. काय आहे अप ट्रेंड. अप ट्रेंड म्हणजे काय, हायर हाय फॉर्मेशन. हे बघा, इथून वर गेला, खाली आला, परत वर गेला, खाली आला, परत वर गेला, खाली आला. दिसतंय. म्हणजे तुम्हाला इथं काय दिसतोय, मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे. इथून बघा मार्केटनं हा जो रेजिस्टन्स घेतला इथून मार्केटनं हा ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन केला, दिसतोय. आणि मार्केटमध्ये बघा मोमेंटम कसा परत आला, डाऊन ट्रेंडला सुरू झाली. हे पोझिशनल ट्रेडर वापरतात. लक्षात ठेवा, मोठे मोठे ट्रेंड पकडायचे असतील तर तुम्हाला चॅनल पॅटर्नवरतीच काम करावं लागेल. चॅनलवरतीच काम किंवा ट्रेंड लाईन ब्रेकआउट ब्रेकडाऊनवरती काम करावं लागेल. हे मोठे मोठे ट्रेडर पकडतात. येते लक्षात. बघा इथून ब्रेकडाऊन इथे झाला, विथ रिटेस्ट झाला प्राइस, आणि ट्रेंड कंटिन्यू झाला परत. म्हणजे मार्केटमध्ये सेलिंग यायला सुरुवात झाली. बरं, सेलिंग कुठपर्यंत आली ते पण आपण बघू. बघा, तुम्हाला जवळपास इथून जर का तुम्ही पकडले, जवळपास तुम्ही इथपर्यंत 650 ते 700 पॉईंट, पावणे 700 पॉईंट तुम्ही पकडले असते. दिसते चॅनलमध्ये. अजून दाखवतो पाठीमाग. हे तर आपण बघितले. हा तुमचा एक फॉलिंग चॅनल पॅटर्न आहे. एक सेकंड, इथून नाही बसणार, इथून ट्रेंड लाईन बसेल व्यवस्थित. येस, एक तुमचा फॉलिंग चॅनल पॅटर्न आहे. ब्रेकआउट झाला, फेक झाला, परंतु इथं तुम्हाला काही ना काहीतरी भेटले, असं नाही की काहीच भेटलं नाहीत. आणि तरी पण एसएल तुमचा मे बी याच्या खाली जर का एसएल ठेवला असता तर एसएल गेला नसता याच्या खाली. कारण तुम्हाला सांगितलं स्विंग लोच्या खाली तुम्ही एसएल ठेवू शकता. म्हणजे मार्केटनं इथून स्विंग घेतला होता ना, हे बघा, इथून स्विंग घेतला मार्केटने या स्विंगच्या खाली, पण एसएल मोठा झाला असता, टार्गेट तेवढं भेटलं असतं तुम्हाला. येस, मोठं टार्गेट भेटलं असतं. तेवढं वेट करावं लागतं, कारण पोझिशनल ट्रेडरला तेवढं वेट करावं लागतं मार्केटमध्ये. फ्युचरमध्ये काम करतात. येस, फ्युचरमध्ये काम करावं लागतं तुम्हाला. ओके, इथं पण तुमचा एक चॅनल बनला आहे का बुलिश. हां, येस, पण हा बुलिश साईडचा आहे. हा बुलिश साईडचा चॅनल आहे तुमचा. हा पण तुमचा एक बुलिश साईडचा चॅनल पॅटर्न आहे. ओके, आपल्याला बेरिश बघायचा आहे. येस, हा होता, हा पण होता. येस, इथं हा होता का बघूया एक सेकंड. आहे का, थोडासा आहे, छोटासाच आहे, पण आहे, काम केलंय त्यानं पण. इथं दिसतोय का, काम केलंय त्यानं पण. अजून पाठीमाग आपल्याला बेरिश बघायचे आहेत. बेरिश चार्ट पॅटर्न इथं नाही आहे, प्रॉपर नाही आहे हा पण. मला मोठे टाइम फ्रेम वापरतो जे क्लिअर दिसेल आपल्याला. दाखवतो तुम्हाला, एकच सेकंड, सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. स्टॉकमध्ये सांगा, स्टॉकमध्ये बघू, तसं काय नाही. येस, आपण बुलिशच आहे, बुलिशच आपल्याला बघायला भेटतात, बेरिश नाही आहेत सध्या. हे बघा, हा पण एक तुमचा बुलिश पॅटर्न आहे. बघा म्हणजे काम किती भारी होते बघा. आणि इथं आहे टॉपचं टार्गेट, मध्ये आधी थांबायचंच नाही, एंट्री घेतली की टॉपचं टार्गेट. ओके, अजून पाठीमागं बघू. हा पण बुलिशच आहे. हा तर लय जबरदस्त झाला आहे. हा मला वाटतंय 2023चा पॅटर्न आहे हा. पोझिशनल ट्रेडर अशामध्येच काम करतात, लक्षात घ्या. कसला पॅटर्न आहे, जबरदस्त, लय जबरदस्त पॅटर्न. बघा, रिटेस्ट पण झाला इथं, ब्रेकआउट, रिटेस्ट, बूम. टार्गेट याच्यामध्ये कच्चं भेटतच नाही, लक्षात ठेवा. कारण ट्रेंड चेंज होतो तुमचा. तुम्हाला काय सांगितलं, मार्केटचा ट्रेंड चेंज होणार तिथून ट्रेंड चेंज होणार तुमचा.
आपण बुलिशच आहे. येस, बेरिश एक एक भेटलाय बरं का थोडासा, तो पण छोटासाच आहे, लय मोठा नाही तो पॅटर्न. ठीक आहे, इथे बघूया आपण प्रॉपर नाहीये. नाही, प्रॉपर नाही. उगाच वळून ताणून त्याला हे करायचं नाही, चॅनलमध्ये आणायचं नाही. प्रॉपर नाहीये तो पण. हां, हा एक बुलिशच आहे हा बी. हा तर लय भारी काम केलं यानं तर. तर मार्केट पहिलं जे आहे ना, पहिलं ट्रॅप करत नव्हतं मार्केट. सगळं प्राइस ॲक्शनवर चालत होतं मार्केट. आता लय खूप ट्रॅपिंग चालते इंडियन मार्केटमध्ये, खूप ट्रॅपिंग चालते. पहिलं प्रॉपर प्राइस ॲक्शनवरती काम व्हायची. परंतु आता सगळ्यात जास्त ट्रॅपिंग होते मार्केटमध्ये. पाठीमागचं बघू डाटा. येस, इथं आपण बुलिशच आहे सोडा. बघून घ्या तरी तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये वगैरे, आपण नंतर बघू हे सगळे झाल्यानंतर स्टॉकमध्ये एखादं बघू. ओके, ठीक आहे. आपण नंतर स्टॉकमध्ये बघून घेऊ वाटलंच तर. फक्त लक्षात ठेवा, हा एक तुमचा एक बेरिश पॅटर्न असतो. ज्यावेळेस हा मार्केट ज्यावेळेस काय करतं, हायर हाय फॉर्मेशनमध्ये, बुलिश फॉर्मेशनमध्ये चालतं. ज्यावेळेस एखादा हा रेजिस्टन्स ट्रेंड लाईनचा जर का सपोर्ट ब्रेक होते तर मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्सल व्हायला चान्सेस जास्त असतात. ओके, वेळ जातो, बॅक टेस्टिंग करायला गेलं ना वेळ जातो या गोष्टीला, त्यामुळं सेशन मोठं होतंय. ओके, चला रायझिंग चॅनल पॅटर्न बघा. आता याच्यामध्ये रायझिंग चॅनल पॅटर्नमध्ये कशा पद्धतीने असतं, हा बेरिश ट्रेड प्लॅन तुम्ही कसं करू शकता, काय करू शकता, त्याला असेंडिंग चॅनल पॅटर्न हे बोललं जातं. म्हणजे कसं असेंडिंग म्हणजे काय, जसं आपण असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न बघितलं तशामध्ये असेंडिंग चॅनल पॅटर्न असतो. म्हणजे हायर हाय फॉर्मेशनमध्ये काय करते, प्राइस वर जातात, कधी ना कधी काय प्राइसमध्ये सेलिंग, कारण या लोकांनी बाईंग केली म्हणजे ही प्रॉफिट बुकिंग करणार आहेत, पोझिशनल ट्रेडर प्रॉफिट बुकिंग करणार आहेत आणि त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा असतो. ट्रेंड चेंज होऊ शकतो. येस दादा, होऊ शकतो. समजते. आता याच्यामध्ये बघा रायझिंग, एक सेकंड ही जरा मोठी करतो मी स्क्रीन. बघा रायझिंग चॅनल पॅटर्न म्हणजे काय, सगळ्यात प्रथम ही गोष्ट समजून घ्या. मार्केटचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलं पाहिजे. मार्केट कोणत्या स्ट्रक्चरमध्ये चालतंय. मार्केट हायर हाय फॉर्मेशनमध्ये चालतं. तुम्हाला माहिती आहे, कोणताही तुम्ही चार्ट ओपन करा, आता स्टॉकचा करा, इंडेक्स करा, कोणताही करा, तुम्हाला असं स्ट्रक्चर बघायला भेटेल. एक तर मार्केटला वर जायचं असेल तर हायर हाय फॉर्मेशनमध्ये जावं लागेल. जर का मार्केटला खाली पडायचं असेल तर लोअर हाय फॉर्मेशनमध्ये पडावं लागेल. कधीच मार्केट असं नाही झालं की 2 दिवसामध्येच नाही का एकदम एखादा स्टॉक आहे तो अचानकच, म्हणजे एखादी न्यूज वगैरे असेल तर होऊ शकते, परंतु असं क्वचित स्टॉकमध्ये होत नाही. क्वचित एखाद्या न्यूज वगैरे असेल तर त्यावेळेस इम्पॅक्ट पडू शकतो, परंतु सहसा मार्केटचं स्ट्रक्चर किंवा स्टॉकचं स्ट्रक्चर हे हायर हाय फॉर्मेशनमध्ये किंवा लोअर लो फॉर्मेशनमध्ये तुम्हाला बघायला भेटते. याचं कारण काय माहिती आहे का, प्रॉफिट बुकिंग होणार. ज्या लोकांनी इथं बाईंग केली ती लोक इथं बाहेर पडणार, परत इथं बाहेर येणार, परत इथं बाईंग आली, इथं परत प्रॉफिट बुकिंग होणार, परत बाईंग येणार. कारण प्रत्येकाचं एक्झिट होण्याची पद्धत वेगवेगळी असते. कुणी लवकर बाहेर पडतं, कुणी या ठिकाणी बाय केलेला असतो तो होल्ड करून असतो, त्याचे पेशन्स असतात, तो थांबतो, तो म्हणतो नाही मी जेव्हापर्यंत इथं मार्केट जाणार नाही किंवा मार्केट या लेवलला जात नाही तोपर्यंत मी एक्झिट करणार नाही. कुणी 100 रुपये एखादा शेअर्स बाय केला, त्याचं टार्गेट जर का 1000 रुपये असेल, जोपर्यंत त्या शेअरची प्राइस 1000 रुपये होत नाही तोपर्यंत मी एक्झिट करणारच नाही, तो त्या तिथपर्यंत होल्ड करतो. काही लोकांचं असतं नाही, मला 500 म्हणजे झालं, 5 पट झाला पैसा, बाद झाला, मी एक्झिट होऊन जाईल. म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. 500 पर्यंत गेलं तर ओके, म्हणजे अशा पद्धतीने असतं टार्गेट. ओके, कोणाचे रिस्क, कोणाचे पेशन्स जास्त असतात, कोणाचे पेशन्स थोडे कमी असतात. कोण स्कॅल्पर असते, स्कॅल्पर बघा 4 ते 5 पॉईंटमध्ये बाहेर पडतो. आणि आपण सहसा आज जर का मी बघितलं तर मी 100-125 पॉईंट कॅप्चर केले, चांगली गोष्ट. 100-125 पॉईंट निफ्टीमध्ये काही नॉट जोक भावनं, एवढं पेशन्स दाखवायला पण हिंमत लागते. मार्केटमध्ये एवढं कोण थांबत नाही. 10 पॉईंट जर निफ्टी हल्ली ना तर तुमचा प्रीमियम 10 रुपये 8-9 रुपये हलतो, म्हणजे तुमचे 600-700 रुपये प्रॉफिट दिसायला चालू होतं जवळपास, जर का तुम्ही इन द मनीमध्ये काम केलं असेल तर. 10 रुपये जर का प्रीमियम तुमचा स्पाइक मारला याच्यामध्ये निफ्टीमध्ये, 10 पॉईंट जर का निफ्टी हल्ली तर तुमचा प्रीमियम 7-8 रुपयांनी हलतो, जर का तुम्ही इन द मनी स्ट्राईक प्राइस घेतली असेल तर. डेल्टा किती त्याच्यावरती डिपेंड आहे, डेल्टा आणि थिटा. ओके, ते सांगेल त्यावेळेस मी तुम्हाला कसा असतो डेल्टा, कसा असतो न्यूट्रल डेल्टा, कसा ओळखायचा, काय ओळखायचं. ओके, समजतंय. चला पुढं बघा. रायझिंग चॅनल म्हणजे हायर हाय आणि हायर लो बनणार एक असेंडिंग पॅरलल चॅनल. पॅरलल म्हणजे काय, समांतर, म्हणजे काय एक प्रमाणे हायर हाय फॉर्मेशन या अशा पद्धतीने, आणि पॅरलल म्हणजे एका समांतर रेषेमध्ये चाललेला असतो. तुम्हाला काय सांगितलं मी, आडवे सपोर्ट रेजिस्टन्स आपण मार्क करतो. आडवे म्हणजे काय, हा तुमचा रेजिस्टन्स झाला, हा तुमचा सपोर्ट झाला, परंतु तुम्हाला मार्केटमध्ये तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स सुद्धा बघायला भेटतात. तिरपे सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे कसे, ह्या पद्धतीने हे तुमचे तिरपे रेजिस्टन्स. अजून एक तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स सांगतो, तुम्ही ईएमएचे पण सपोर्ट रेजिस्टन्स बघितले असते. ईएमए म्हणजे काय, ईएमए म्हणजे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज. 200 ईएमए, 50 ईएमए, 20 ईएमए हे पण सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. त्यावेळेस इंडिकेटरच्या वेळेस मी तुम्हाला सांगेल की हे कसं सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात. हे पण एक सपोर्ट रेजिस्टन्सची लाईन असते, कारण तुम्ही आडवे मार्क केले बघा,
आडवे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले, तुम्ही तिरपे पण सपोर्ट रेजिस्टन्स मार्क केले, परंतु तुम्हाला प्राइसचे पण सपोर्ट रेजिस्टन्स तिरपे EMA नुसार तुम्ही मार्क करू शकता. EMA नुसार एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेज. जर का तुम्हाला पाठीमागच्या 200 दिवसाचा ॲव्हरेज काढायचा असेल प्राइसचं, तर तुम्हाला डेली 200 EMA लावावा लागेल किंवा 50 EMA लावावा लागेल. जर का 50 दिवसाचा ॲव्हरेज काढायचा असेल तर. येते का लक्षामध्ये? म्हणजे ते एक सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतात मार्केटमध्ये. सांगेल त्यावेळेस मी तुम्हाला कसं करतात. समजते? हा पॅटर्न सहसा अपट्रेंडचा झोन असतो. म्हणजे अपट्रेंड असतं मार्केटमध्ये. म्हणजे मार्केटमध्ये काय असते? बाईंग आलेली असते. हा ट्रेंडच कोणता आहे? अपट्रेंड आहे. परंतु महत्त्वाचं गोष्ट बघा, 2 पॅरलल असेंडिंग लाईन असतात. वरच्या लाईन असते, ही जी वरची लाईन असते याला काय बोललं तर रेजिस्टन्स. ही जी लाईन आहे रेजिस्टन्स म्हणजे काय? इथून सेलिंग येते, त्यामुळे याला रेजिस्टन्स बोललं जातं. आणि खालच्या लाईनला काय बोललं जातं? सपोर्ट. म्हणजे सपोर्ट म्हणजे काय? इथून बाईंग येते ना, म्हणून याला सपोर्ट बोललं जातं. याला सपोर्ट बोललं जातं. शेवटी काय होतं? ब्रेकडाऊन म्हणजे बेरिश रिव्हर्सल येतो. म्हणजे काय? कधी ना कधी मार्केटमध्ये काय होतं? ब्रेकडाऊन येतो. म्हणजे जर का मार्केट हायर हाय फॉर्मेशनमध्ये चाललं असेल तर कधी ना कधी मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतो. याला काय बोललं जातं? रिव्हर्सल बोललं जातं. तुम्ही बघितलं मार्केटमध्ये ट्रेंड असतात, मार्केटच्या फेज असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साईडवेज मार्केट. मार्केट काय करतं? पहिल्यांदा मार्केटला जर का वर जायचं असेल तर मार्केट पहिल्यांदा साईडवे करणार, अप ट्रेंडला सुरुवात होणार, परत मार्केटमध्ये डिस्ट्रीब्युशन होणार, परत सेलिंग यायला सुरुवात, म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंड चेंज व्हायला सुरुवात होते. ट्रेंड चेंज होणं म्हणजे काय? या लोकांची प्रॉफिट बुकिंग असते किंवा नवीन सेलर ऍक्टिव्हेट होतात. त्याला बोललं जातं ट्रेंड चेंज होणं. ते तुम्हाला ह्या पॅटर्नवरती बघायला भेटेल. तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला ट्रेंड चेंज झालाय कसं ओळखायचं, तर हाच पॅटर्न तुम्हाला सांगू शकतो की ट्रेंड चेंज झालाय का मार्केटमध्ये. परंतु मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचा, छोट्या टाइम फ्रेमवरती बघायचा नाही. मोठ्या टाइम फ्रेमवरती बघायचा. तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेंड चेंज झालाय का ना, हा चॅनल पॅटर्न हा समजा मार्केट जर का बुलिश असेल आणि जर का मार्केट इथून ट्रेंड चेंज करते तर तुम्हाला असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न सांगू शकतो, इथं मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो. आणि जर का मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड असेल म्हणजे काय? एका चॅनलमध्ये मार्केट जर का पडत असेल, जर का मार्केटमध्ये अप ट्रेंड यायला सुरुवात होत असेल तर तुम्हाला हाच चॅनल पॅटर्न सांगू शकतो की मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होत आहे. दाखवू का तुम्हाला? निफ्टीमध्ये दाखवू. चला लगेच. आता मार्केटमध्ये हे जे बघा, हे मार्केट पडत होतं, बरोबर आहे? एक सेकंड द्या, मोठ्या टाइम फ्रेमवरती बघू आपण, 1 तासावरती बघू. हे जे मार्केट पडत होतं किंवा हे जी बाईंग येत होती, कुठलंही पकडा तुम्ही, ही जी बाईंग येत होती मार्केटमध्ये, बरोबर आहे? ही तुमची बाईंग होती. इथं बघा मार्केटनं, इथं तुम्हाला सांगितलं की मार्केटमध्ये ट्रेंड चेंज होतोय, दिसतोय का? इथं मार्केटनं काय सांगितलं तुम्हाला? ट्रेंड चेंज व्हायला लागलाय. इथं ब्रेकडाऊन झाला ट्रेंड लाईनचा, बरोबर आहे? आता तुम्ही म्हणाल की मग लगेच इथे एंट्री घेतो. नाही, तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे का याच्यामध्ये? लक्षात ठेवा, ट्रेंड चेंज झाला कसं ओळखायचं सांगतो. एक सिंपल आयडिया सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये हायर हाय फॉर्मेशन आहे, बरोबर आहे? मार्केट वर चाललंय, वर जाऊ द्या. इथून मार्केटनं हा जर का इथून रिव्हर्स यायला सुरुवात झाली. आता याच्या मागचं एक लॉजिक सांगतो फक्त, ओळखायचं कसं. जर का प्रिव्हियस लो मार्केटने ब्रेक केला, आणि त्याला जर का रिटेस्ट केला प्राइसने, तरच मार्केटमध्ये सेलिंग यायला सुरुवात होऊ शकते. बघा काय सांगतो, नीट सांगतो बघा. किंवा ट्रेंड रिव्हर्स झाला तुम्ही बोलू शकता. हा बघा, इथून ही एवढंच पकडतो, मागचं आता सोडून देतो मी. इथून मार्केटनं हाय पुलबॅक दिलता, बरोबर? इथपर्यंत परत मार्केटिंग नवीन हाय बनवला इथं, आणि मार्केटनं काय केलं? इथं बघा परत प्राइस आली होती, या लेवलला प्राइस परत आली होती, परंतु मार्केटनं ही लेवल अजून ब्रेक केलेली नाही. इथून परत काय केला? पुलबॅक देऊन मार्केटने इथं ब्रेकआउट केला. कशाचा? या लाईनचा, प्रिव्हियस स्विंग लोचा ब्रेकआउट केला किंवा ब्रेकडाऊन केला, इथं केला, बरोबर आहे? परंतु प्राइसनं डायरेक्ट इथं लगेच एंट्री नाही घ्यायची, त्याला रिटेस्ट झाला पाहिजे इथं. आणि या लेवलला बघा मार्केटनं परत इथं रिटेस्ट केला, इथून तुम्हाला सेलिंग बघायला भेटली. याला बोललं जातं ट्रेंड रिव्हर्सल. बघा परत एकदा नीट सांगतो तुम्हाला, ट्रेंड रिव्हर्स झालाय. बरीच लोक विचारतात ट्रेंड रिव्हर्स झालाय कसं ओळखायचं. हे बघा, ह्याला मी थोडंसं डार्क करतो, हे तुमच्या लक्षात येईल. ओके, ही लाईन पकडा. ओके, आता बघा, हा तुमचा स्विंग लो होता प्रिव्हियस. मार्केटनं नवीन हाय बनवला, इथं गेला, इथून परत रिव्हर्स झाला मार्केट, बरोबर? इथं सपोर्टला आला, पण लक्षात ठेवा प्रिव्हियस स्विंग लो अजून तुटलेला नाहीये, प्राइसनं परत काय केला? इथे एक पुलबॅक दिला. हा स्विंग लो तर त्याला तोडायचं तर आहे, परंतु डायरेक्ट तोडणार का? डायरेक्ट तुटला तर तुम्ही फेक ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनमध्ये फसू शकता. इथं स्विंग लो म्हणजे इथं काय झालं? ज्या लोकांनी इथं सेल केली होती पोझिशन, ती लोक इथे एक्झिट व्हायला सुरुवात झाली. नवीन सेलर लोक इथं आले, परंतु हा ब्रेकआउट झाला. कशाचा? या सपोर्टचा ब्रेकआउट झाला, कारण हा सपोर्ट आहे एक तुमचा. लक्षात ठेवा, ही जी लाईन आहे, ही लाईन तुमची सपोर्ट आहे. इथून ब्रेकआउट झाला, परंतु प्राइस अजून रिटेस्ट झाली नाही, इथं रिटेस्ट झाली प्राइस, आणि इथून परत तुमचा ट्रेंड रिव्हर्स झाला.
याला बोललं जातं ट्रेंड रिव्हर्सल. तुम्हाला काय सांगितलं, जास्त करून ज्यावेळेस मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होतो ना, तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला भेटेल. हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न, हा बघा, हा तुमचा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस अपट्रेंड सुरुवात होईल त्यावेळेस तुमचा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर तुम्हाला जास्त करून बघायला भेटेल मार्केटमध्ये. कारण का, लक्षात ठेवा, ज्यावेळेस ट्रेंड असा असतो तुमचा, बरोबर, सेलिंग साईडचा, मार्केट असं पडत असते. आता जर का मार्केटला हा स्विंग हाय जर का ब्रेक करायचा असेल, प्रिव्हियस स्विंग लो हा जर का ब्रेक करायचा असेल, एक सेकंद आपण बेरी साईडचा बघतोय ना, हे बघा, असं स्ट्रक्चर आहे, बरोबर आहे. मार्केटला जर का हा ब्रेकआउट करायचा असेल तर मार्केट काय करेल, इथून मार्केटमध्ये थोडीशी बाईंग येईल पहिल्यांदा, इथपर्यंत आली समजा बाईंग आली, तर हा तुमचा एक स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स आहे. लक्षात ठेवा, प्राइस इथून रिजेक्ट होऊ शकते, परत एक तुम्हाला समजा असं काहीतरी बघायला भेटलं, परत इथं रिटेस्ट केली प्राइसने या लेवलला, आणि इथून जर का परत रिटेस्ट करून प्राइस वर निघते, तर तुमचा हा हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला भेटतो इथं, सहसा करून, जास्त करून ना. बघा, तुम्ही पाठीमाग बॅक टेस्टिंग वगैरे करून घ्या. सांगण्याचा उद्देश आहे की तुम्हाला जर का ओळखता आलं ना ट्रेंड रिव्हर्स कसा होणार आहे, तरी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मार्केटमध्ये ट्रेंडच चालतात. ट्रेंड इज युअर फ्रेंड बोललं जातं. बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल, ट्रेंड इज युअर फ्रेंड, म्हणजे मार्केटमध्ये ट्रेंडच तुमचा फ्रेंड असतो. तुम्ही जर का प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहणार तर तुमचा एसएल जाणार, तुम्हाला प्रवाहासोबतच व्हावं लागेल. ओके, समजते का, आलं लक्षात तुमच्या? ओके, इथपर्यंत समजलं ट्रेंड कसा रिव्हर्स होतो. ओके, चला पुढे नेक्स्ट. स्ट्रक्चर ओळखायचा कसा, जर का स्ट्रक्चर बनते पण ओळखताच येत नाही, बऱ्याच लोकांना, नवीन लोकांना स्ट्रक्चरच ओळखता येत नाही. काय केलं लक्षात ठेवा, किमान 2 हायर हाय फॉर्मेशन पाहिजे, कमीत कमी 2 तरी पाहिजेत, आणि किमान 2 तरी हायर लोज पाहिजेत. म्हणजे जर का आता ही तुम्ही बघितलं, ही ते हा 1 झाला, हा 2 झाला, ही किती झाले, 3 झाले, म्हणजे 3 हायर हाईज आणि हायर लोज बनले. कमीत कमी 2 तरी पाहिजेत, कमीत कमी. ओके, रेजिस्टन्स आणि सपोर्ट लाईन ड्रॉ करा. रेजिस्टन्स म्हणजे काय, हा तुमचा रेजिस्टन्स झाला आणि हा तुमचा सपोर्ट झाला. तिरपे सपोर्ट रचना तुम्हाला सांगितले. व्हॉल्यूम कमी होताना अपमूव कन्फर्म करा. मार्केटमध्ये लक्षात ठेवा, ज्यावेळेस व्हॉल्यूम कन्फर्म, मार्केटमध्ये बाईंग्स आहे परंतु व्हॉल्यूम जर का कमी होतोय म्हणजे ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. बायरचा व्हॉल्यूम जर का कमी व्हायला लागला याच्यामध्ये, तर लक्षात ठेवायचं की ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. प्राइस जर सपोर्ट लाईनवर सस्टेन करू शकत नसेल, जर का हा सपोर्ट लाईन आहे आणि जर का मार्केट इथून खाली यायला लागलं, जर का इथं सस्टेन नाही केले प्राइसने, तर अलर्ट फॉर ब्रेकडाऊन, इथं अलर्ट लावा, ब्रेकडाऊनची वाट बघा, ब्रेकडाऊनची वाट बघा. आणि टिप काय, पॅटर्न जितका लांब असेल, जितका पॅटर्न मोठा असेल, लक्षात ठेवा, तितकी ब्रेकडाऊन नंतर मोठी मुवमेंट येते. तुम्हाला काय सांगितलं, पॅटर्न जेवढा मोठा असणार तेवढा ब्रेकडाऊन नंतर मुवमेंट. आता बघा, कालचा जर का तुम्ही पाठीमागे आता जो आपण पॅटर्न मार्क केलाय, तो पॅटर्न तुम्ही जर का बघितला, तर बघा पॅटर्न किती मोठा आहे, हा खूप मोठा पॅटर्न आहे. हा जो पॅटर्न आहे खूप मोठा आहे, तसं तुम्हाला टार्गेट पण मोठं भेटलं ना. कारण ज्यावेळेस मार्केटमध्ये बाईंग जास्त झाली तर प्रॉफिट बुकिंग मोठीच होणार. लक्षात ठेवा, ही जर का बाईंग मोठी आहे तर ही प्रॉफिट बुकिंग पण मोठीच होणार, छोटी होणार नाही. ही कुणाची प्रॉफिट बुकिंग आहे, पोझिशनल ट्रेडरची प्रॉफिट बुकिंग आहे. ज्या लोकांनी इथं बाईंग करून गेलेले आहेत त्या लोकांची प्रॉफिट बुकिंग आहे. परत ट्रेंड कंटिन्यू झाला, मेजर ट्रेंड बुलिशच आहे. मेजर म्हणजे कोणता, विकली किंवा डेली टाइम फ्रेमवरती. जर का तुम्ही डेलीवरती शिफ्ट केला याला किंवा विकलीवरती बघितलं तर हा तुमचा मेजर ट्रेंड बुलिशच आहे, परंतु हा रिव्हर्सल आहे. हा रिव्हर्सल कुणाचा, बुलिश साईडचा रिव्हर्सल आहे, आणि परत ट्रेंड कंटिन्यू आता सुरुवात झाली परत. येते लक्षात, सांगण्याचा उद्देश समजा. ओके, पुढे बघा, चला नेक्स्ट. पॅटर्नची रचना, वरची लाईन रेजिस्टन्स लाईन, खालची लाईन सपोर्ट लाईन. प्राइस काय करते, झिगझॅग पॅटर्न मध्ये चालते. झिगझॅग म्हणजे काय, नागमोडी. तुम्हाला माहिती आहे झिगझॅग म्हणजे काय, नागमोडी टाईप चालते पॅटर्न. हे बघा, असा हा नागमोडी टाईप असा पॅटर्न चालतो. किंमत हळूहळू काय होते, हायर हाय फॉर्मेशन मध्ये आणि हायर लोज. म्हणजे जसं की तुम्हाला सांगितलं, हायर हाय म्हणजे काय, प्राइस हायला गेली परत लो. तुम्हाला शिकवलं मी हायर हायज काय असतो आणि हायर लो काय असतो. म्हणजे हायर हायज म्हणजे काय, प्रिव्हियस हायच्या वर नवीन हाय बनतो, याला बोललं जातं हायर हाय. आणि हायर लोज म्हणजे काय, प्रिव्हियस लोच्या वर नवीन लो बनतो. जर का इथं 100 रुपये प्राइस असेल स्टॉकची, तर इथं कमीत कमी 100 किंवा 120 रुपये असेल. तो इथला लो बनला, तो प्रिव्हियस हायच्या वर बनला, म्हणून त्याला हायर लोज बनलं जातं. हायर हाय आणि हायर लोज मधला फरक समजून घ्या.
हा पॅटर्न दिसतो तेव्हा ट्रेंड कमजोर होत जातो. म्हणजे जर का पॅटर्न असा बनतोय तर हळूहळू शेवटी काय होतं लक्षात ठेवतो, कोणत्याही गोष्टीला अंत असतो. जर का मार्केटमध्ये बुलिश आहे तर याचा अंत कुठेतरी होणार आहे किंवा इथं शेवट कुठेतरी होणार आहे. मार्केटमध्ये रिव्हर्सल येणार आहे, कुठं ना कुठं रिव्हर्सल येणार आहे. ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं. समजते का? काय अडचण आहे का कोणाला? कमेंटमध्ये विचारा. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? इथपर्यंत कोणाला काय अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा लवकर. व्हॉल्यूम निफ्टीमध्ये दाखवा. निफ्टीमध्ये व्हॉल्यूम नाही ना दादा दाखवता येत. निफ्टीमध्ये ते इंडेक्समध्ये व्हॉल्यूम लागत नसतो दादा. निफ्टीमध्ये कसा व्हॉल्यूम लागेल? इंडेक्सला व्हॉल्यूम नसतो लागत. तुम्हाला याच्यावरती दाखवावं लागेल. आणि तुम्हाला काय काय ब्रोकर दाखवतात पण मला वाटतं एंजल वनवर दिसतो, परंतु तो जो आहे ना तो फ्युचरचा व्हॉल्यूम आहे, तो याचा व्हॉल्यूम नाहीये. ओके, समजलं का? इथपर्यंत कोणाला काय अडचण नाहीये. मे बी कदाचित ये नो प्रॉब्लेम सर. ओके चला पुढे बघू. पुढे बघा आता होतंय काय बघा. बेरिश सिग्नल येण्याचे संकेत. तुम्हाला संकेत कसा अगोदर भेटतो की मार्केटमध्ये रिव्हर्सल येऊ शकतो किंवा जर का बुलिश आहे मार्केट तर बेरिश साईडला मार्केट जाण्याचं रिव्हर्सल किंवा सिग्नल काय भेटू शकतो बघा. कॅन्डल काय करते, सपोर्ट लाईनच्या खाली क्लोजिंग देते. जसे की इथे दाखवले बघा, या सपोर्ट लाईनच्या खाली काय करते, कॅन्डल क्लोजिंग देते. व्हॉल्यूम वाढतो. तुम्हाला सांगितले जर का तुम्ही स्टॉकमध्ये काम करताय तर तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटतो. व्हॉल्यूम वाढणार तुमचा. आणि रिटेस्ट जसं की मी तुम्हाला दाखवलं, रिटेस्ट वरती सेलिंग प्रेशर दिसतं. म्हणजे मार्केटमध्ये रिटेस्ट जर का झालं तर तिथं कन्फर्म एंट्री बनते की प्राइसने काय केले, रिटेस्ट केलेलं आहे आणि सेलिंग प्रेशर तुम्हाला बघायला भेटतंय. सेकंड दाखवतो मी, फक्त बुली साईडचं दाखवतोय तुम्हाला कारण इथं आता तसा पॅटर्न नाही आहे बनलेला. इथं एक सेकंड चला हाच बघून घेऊ तोपर्यंत. इथं नाही, आपल्याला तसा पॅटर्न आहे परंतु हा खूपच मोठा आहे. आपल्याला बुलिश पॅटर्न पाहिजे. ओके चला ही घेऊ. चला हा पण एक चॅनलच होता परंतु हा ट्रेंड लाईनचा चॅनल आहे, थोडासा छोटा आहे. ठीक आहे चालून जाईल, एवढ्यात आपण काम करून घेऊ. ओके बघा आता हा पॅटर्न छोटा आहे, टार्गेट पण छोटंच आहे. इथे लक्षात, टार्गेट पण इथं छोटंच भेटले तुम्हाला. हे बघा इथपर्यंत हे जरी टार्गेट तुम्ही हायचं जरी टार्गेट ठेवलं असतं या हायपर्यंत तरी पण तुमचं इथं काम झालं असतं या हायपर्यंत. ओके आता हा पॅटर्न छोटा आहे, टार्गेट पण तुम्हाला छोटेच भेटले. परत तिथून रिव्हर्स झाला तो. तुम्हाला सांगितलं पॅटर्न जेवढा मोठा तेवढं ते टार्गेट असणार. आता इथून काय केलं बघा, आपण सांगायचं काय आपल्याला, एक सेकंड आपण कुठपर्यंत आलो होतो. येस, रिटेस्टवरती सेलिंग प्रेशर. हा बाईंगचा आहे, आपल्याला सेलिंगचा बघावं लागेल. एक सेकंड, सेलिंगचा बघावं लागेल आपल्याला रायझिंग चॅनल पॅटर्न पाहिजे. हा फॉलिंग आहे पॅटर्न. फक्त बघा लक्षात ठेवा हा पॅटर्न छोटा आहे म्हणून ते छोटं काम झालंय. फॉलिंग चॅनल पॅटर्न, अप ट्रेंड पाहिजे आपल्याला. अप ट्रेंड मार्केटमध्ये अप ट्रेंड कुठं बघायला भेटेल, एक सेकंड. हाच तुमचा अप ट्रेंड. ठीक आहे, ह्यालाच समजून घेऊ. चला जाऊ द्या, हाच आपण पॅटर्न समजून घेऊ. ओके हाच एक तुमचा रायझिंग चॅनल पॅटर्न. चला बघा हा एकच पॅटर्न आहे, पाठीमागचा तर काय मला एवढं पॅटर्न बघायला भेटत नाही. चांगला पॅटर्न हाच आपल्याला. इथं बघा काय केलं प्राइसने. ओके हे बघा इथून काय झालं, प्राइसने बघा इथं ब्रेकडाऊन केला, बरोबर आहे. डायरेक्ट गॅपडाऊन ओपनिंग झालं. गॅपडाऊन ओपनिंग म्हणजे कुठं ही बुलिश कॅन्डल तुमची बनली. परंतु लक्षात ठेवा गॅपडाऊन ओपनिंग आहे, प्राइसने काय केलं, इथून बाईंग आली आणि प्राइसने इथं रिटेस्ट केले. बघा इथं रिटेस्ट झाली प्राइस, म्हणजे हा तुमचा रेजिस्टन्स कन्फर्म झाला. हा रेजिस्टन्स इथं कन्फर्म घेतला. इथे जर का तुम्ही एंट्री घेतली असती, एखादी सेलिंग कॅन्डलवरती जर का इथे एंट्री घेतली असती, कोणती कॅन्डल इथं बघा तुम्हाला जे आता तुम्ही म्हणाल सर मग मोठ्या टाइम फ्रेमवरती एंट्री घ्यायची का, नाही. तुम्हाला टाइम फ्रेम इथे छोट्या एंट्री घेताना लक्षात ठेवा तुम्ही टाइम फ्रेम ज्यावेळेस एंट्री घेण्या अगोदर टाइम फ्रेम तुमचं अनालिसिस तुमचं मोठ्या टाइम फ्रेमवरती पाहिजे, बिग टाइम फ्रेमवरती. ज्यावेळेस अनालिसिस तुम्ही करता, एक सेकंड, ज्यावेळेस अनालिसिस करता त्यावेळेस तुमची टाइम फ्रेम कशी पाहिजे, बिग पाहिजे, बिग टाइम फ्रेम पाहिजे. आणि ज्यावेळेस एंट्री घ्यायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही स्मॉलवरती आले पाहिजे, म्हणजे कमीत कमी त्याच्या खालच्या लेवलवरती. आता किती हा 1 तासाचे टाइम फ्रेम आहे, तर कमीत कमी तुम्ही नंतर तुम्ही एंट्री घ्यायची असेल मला इथं तर तुम्ही 15 मिनिटावरती शिफ्ट झालं पाहिजे. 15 मिनिटावरती तरी शिफ्ट झाले पाहिजे. 1 तासावरती घेतली तर चांगलीच गोष्ट, पण ती पोझिशनल ट्रेड झाला तुमचं काय झालं, ते पोझिशनल ट्रेड झाला म्हणजे मोठा ट्रेड होऊ शकतो. तर इथे थांबा, मी 15 मिनिटावरती याला शिफ्ट करतो. बघा आपण एंट्री पण शिकणारच आहे. इथं बघा आता इथं तुम्हाला बघायचं आहे की इथं मला काय भेटतंय का, इथं मला एंट्री घ्यायची. हा तुमचा एक
रिटेस्ट इथं प्राईजने केली, बरोबर, इथं प्राईज गेली, इथं बघा परत एम पॅटर्न प्राईजने बनवलं, म्हणजे हेड अँड शोल्डर तर होताच हा, परत प्राईजने इथं रिटेस्ट करताना पण एम पॅटर्न बनवला, इथं नेकलाईन ब्रेकआउट डाऊन झाली, इथं पण तुम्ही एंट्री करू शकले असते, इथं जर का एंट्री केली असती या लोच्या खाली एंट्री झाली असती आणि स्विंग हायच्या वर इथं एसएल तुमचा लागला असता. हा जो तुमचा स्विंग हाय होता, प्राईजने इथून एक स्विंग मारला होता बघा, हा स्विंग इथं, म्हणजे याच्या हायच्या वर तुम्ही एसएल लावू शकले असते. ओके, बघा म्हणजे काम कसं झालंय बघा. आणि परत प्राइस बघा, परत रिटेस्टला प्राइस आली होती, अजून एकदा रिटेस्टला दिसते का, परत एकदा रिटेस्टला प्राइस आली होती. आणि स्ट्रक्चर बघा, इथून ज्यावेळेस मार्केट शिफ्ट झालं परत डाऊन ट्रेंडला सुरुवात झाली. रिस्ट रिवॉर्ड, ओके, रिस्ट रिवॉर्ड बघायचं का, एक सेकंड, यांना रिस्ट रिवॉर्ड बघायचं आहे किती भेटला असता. हे टार्गेट तर का तुम्हाला भेटलं नाही, हे टार्गेट तुम्हाला भेटलेलं नाहीये, हे टार्गेट भेटलेलं नाहीये, आपण हाईटनुसार घेऊ शकत नाहीये ह्याच्यामध्ये. एक सेकंड, ट्रेलिंग एसएलचा वापर, येस, हे टार्गेट तुम्हाला भेटलं असतं बघा, हा तुमचा एक सपोर्ट होता, इथपर्यंत टार्गेट घेऊ शकला असतं 25,400, सॉरी 25,500 पर्यंत, 600 पर्यंत जवळपास. ही जी रॅली झाली, ट्रेलिंग एसएलवाल्यानेच पैसा कमवला सगळ्यात मे बी. येस, किती पॉईंटची, 650 पॉईंटची. नमस्कार दादा, ओके, नमस्कार भाऊ, समजते का. रिस्टोर वाढ, येस बघा, रिस्टोर वाढ 1:11चा आहे, 58 पॉईंटचा एसएल आहे, म्हणजे 1:11. म्हणजे जर का 1,000 रुपये एखाद्याने याचा एसएल लावला असेल, समजून चला एका लॉटवरती 1,000 रुपये एसएल असेल तर 11,000 रुपये त्याचा प्रॉफिट असतं. 1:11. साईडवे कसे ओळखायचे, येस दाखवतो, त्यावेळेस पण सांगतो तुम्हाला साईडवे मार्केट कसं ओळखायचं. ओके, समजलं, इथपर्यंत समजलं. रिटेस्ट कसं असतं, म्हणजे तुम्हाला काय काय ज्यावेळेस बेरीज संकेत कसा भेटतो तुम्हाला हे सांगायचं. कॅन्डल क्लोजिंग होते, व्हॉल्यूम वाढतो आणि रिटेस्टवरती सेलिंग येते. रिटेस्ट तुमची झाली प्राइस की तुम्ही एंट्रीचा प्लॅन बनवू शकता, जसं आता तुम्हाला लाईव्हवरती मी दाखवलं. समजते का. ओके, पुढे बघून घेऊ. बॅक टेस्टिंग तुम्ही करून घ्या, कारण जर का खूप बॅक टेस्टिंग करायला लागलो तर वेळ लागू शकतो आपल्याला, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे, ऑलरेडी आपला 1 तास झालेला आहे. ओके, पुढे बघा, आता ट्रेंड लाईन ब्रेकडाऊनवर एंट्री कशी घ्यायची बघा. एंट्रीचा प्लॅन, आता तुम्हाला एंट्री तर घ्यायची, तुम्हाला समजलं, पॅटर्न समजला, क्लोजिंग झाले, सगळं समजलं काय झाले, परंतु आता एंट्री घ्यायची मला. तर एंट्री तुम्ही कसं बनवू शकता बघा. पहिली एंट्री तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, रनिंग कॅन्डल, तुम्हाला सांगितलं रिस्की ट्रेडर असतो, जो रिस्की ट्रेडर आहे तो रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री घेतो. जसं त्याला दिसतं इथे ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झालाय, तो काय करतो, लगेच रनिंग कॅन्डल एंट्री घेतो, तो क्लोजिंगची वाट बघत नाही. परंतु रनिंग कॅन्डलवरती थोडी रिस्की एंट्री असते. तुम्हाला कधी कधी दाखवलं जाईल मार्केटमध्ये तो ब्रेकडाऊन झालेला आहे आणि कॅन्डल क्लोजिंग होताना वर इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल असं काहीतरी बनेल. जर का इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, सॉरी असं हॅमर कॅन्डल टाईप बनेल, म्हणजे इथून ब्रेकडाऊन झाला, इथून कॅन्डल अजून क्लोज झाली नाही आणि नंतर असा हॅमर बनला, म्हणजे हा संकेत काय असतो, बाईंगचा संकेत असतो, म्हणजे मार्केटमध्ये बायर आहेत. म्हणजे इथून परत अजून एक 5वा टॉप बनवू शकतो नवीन, असं पण होऊ शकतं परत. आणि मग ते कदाचित अजून 1-2 टॉप बनवून मार्केटला परत ट्रेंड रिव्हर्स करायचा असू शकतो, असं होऊ शकतं. त्यामुळे ब्रेकडाऊनची प्रॉपर वाट बघा. म्हणजे रनिंग कॅन्डलवरती कोण करतोय एंट्री, रिस्की ट्रेडर एंट्री करतो. पहिला ट्रेडर असतो तो रिस्की असतो, तो एंट्री करतो. जर तुम्ही रिस्की असाल तर तुम्ही रनिंग कॅन्डल एंट्री करा. त्याच्यानंतर दुसरा काय करतो, कॅन्डल क्लोजिंग झालं. आता तुम्ही म्हणला इथं तर कॅन्डल खूप मोठी क्लोजिंग आहे, म्हणजे कॅन्डलच खूप मोठी बनली, ब्रेकडाऊनची कॅन्डल जी आहे ती खूप मोठी कॅन्डल बनली. मग याच्यामध्ये एंट्री कशी करायची, याच्यामध्ये एंट्री जर काय तुम्ही इथं करणार तर तुमचा एसएल इथं लागणार. एसएल तुमचा खूप मोठा झाला, एसएल तुमचा काय झाला, मोठा झाला. मग त्यावेळेस तुम्हाला तिसरा ऑप्शन वापरायचा, कोणता, रिटेस्ट. रिटेस्ट जर का तुम्हाला पहिल्या इथं या क्लोजिंगला बसता आलं नाही तर तुम्ही इथं रिटेस्टला प्राइस करू शकता. म्हणजे प्राइस इथून रिटेस्ट होणार, प्राइस या लेवलला परत येणार टेस्ट करायला, इथं एंट्री घ्या आणि ह्या कॅन्डलच्या ह्याच्यावर एसएल ठेवा, इथं एंट्री घेऊ शकता तुम्ही एक पद्धतीनं. येते का लक्षामध्ये. हे याला बोललं जातं रिटेस्ट एंट्री. हे एक तुम्ही एंट्री मार्केटमध्ये घेऊ शकता. चला पुढं नेक्स्ट पुढचं बघून घेऊ. चला, एंट्रीचे 3 क्रायटेरिया समजले. आता तुम्हाला स्टॉप लॉस. एंट्री घेतली तुम्ही, एंट्री घेतल्या पहिली एक गोष्ट लावायची. तुम्ही लावता का नाही मला नाही माहिती. एंट्री जर का तुमची झाली तर ही पहिली मार्केटमध्ये पहिलं एंट्री. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते महत्त्वाची, एसएल टार्गेट नंतर लावायचं असते. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सगळ्यात पहिलं काय, आपलं कॅपिटल प्रोटेक्ट करणं. त्याच्यामुळे मी एसएल 2 नंबरला ठेवतो. एंट्री झाली की पहिला एसएल लागला पाहिजे.
आणि तिसरी गोष्ट असते टार्गेट. ते टार्गेट नंतर ठरवायचं, अगोदर एसएल लावायचं, कारण आपलं कॅपिटल सेव्ह करायचं, आपण सेव्ह झालो पाहिजे पहिले. ओके, याच्यामध्ये काय बघा, ट्रेंडलाईनच्या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या वर ब्रेकडाऊन झालेली कॅन्डल म्हणजे मुख्य बेरिश सिग्नल, ज्याच्या त्यामुळे तिच्यावर स्टॉप लॉस ठेवा. म्हणजे मार्केटमध्ये जी ब्रेकडाऊन जी कॅन्डल आहे, या ब्रेकडाऊन कॅन्डलच्या वर तुम्ही एसएल ठेवू शकता. जर का ही ब्रेकडाऊन कॅन्डलच खूप छोटी असेल तर त्याच्या अगोदरची एक कॅन्डल घ्या. त्याच्यामध्ये दुसरा जो स्टॉप लॉस सांगितलेला आहे, जर ब्रेकडाऊन कॅन्डलच तुमची खूप छोटी असेल तर तुम्हाला त्याच्या अगोदरच्या कॅन्डलच्या वर स्टॉप लॉस ठेवावा लागेल. आणि तिसरा स्टॉप लॉस तुमचा सगळ्यात सेफ मानला जातो, ज्यावेळेस मार्केटमध्ये प्रिव्हियस स्विंग आहे, इथं जर का छोटासा स्विंग हाय जर का असा बनतोय इथं छोटासा, आणि जर का इथून ब्रेकडाऊन देतोय, तर या स्विंग हायच्या वर तुम्ही एक एसएल ठेवू शकता. हा सगळ्यात सेफ एसएल असतो म्हणजे इथं. आता हा सेफ एसएल का असतो लक्षात ठेवा, जर का मार्केटने इथून ब्रेकडाऊन केला, लक्षात ठेवा इथून जर का फेक ब्रेकडाऊन झाला आणि तुमचा एसएल जर का मार्केटला खायचा असेल, हा तुमचा एक रेजिस्टन्स आहे प्राइसमध्ये, इथून एक रेजिस्टन्स आहे हा. जर का मार्केटला तुम्हाला म्हणजे तुमचा स्टॉप लॉसच खायचा असेल तर मार्केटला अगोदर काय करावं लागेल, हा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल, मग तुमचा स्टॉप लॉस खावा लागेल. आणि इथून सेलर लोक थोडी ना थोडी बसलेली असणार, त्यामुळे इथं तुमचा एसएल परफेक्ट एसएल बसून जातो. समजते का? हे सर्वात एसएल आहे, कारण लक्षात ठेवा स्ट्रक्चर तोडल्याशिवाय ट्रिगर होत नाही. जर का मार्केटला हा स्ट्रक्चरच तुमचा इथून जर का मार्केटला म्हणजे हा फेक ब्रेकडाऊनच करायचा असेल आणि जर का तुमचा एसएलच मार्केटला खायचा असेल तर इथला एसएल खाण्यासाठी मार्केटला अगोदर रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल. त्यामुळे हा सगळ्यात सेफ एसएल मानला जातो. ओके, परंतु जर का हा स्विंग इथं नसेलच मध्ये स्विंग आणि जर का इथून मार्केट शार्प फॉल करते तर लक्षात ठेवा इथे एसएल नाही ठेवायचा, हा लय मोठा एसएल झाला मग तुमचा. याच्यावरती दाखवतो मी एसएल ठेवायचा कसा इंडेक्सच्या चार्टवरती. आता तुम्हाला जर का इथं बघा मी एसएल कुठे ठेवलाय, आता बघा या स्विंग हायच्यावर ठेवलाय का नाही एसएल, म्हणजे मार्केटने इथून जर का सेलिंग यायला सुरुवात झाली, बरोबर आहे, तर एंट्री माझी जर का इथं होती तर एसएल बघा ह्या स्विंग हायच्यावर, म्हणजे इथे एक छोटासा स्विंग मारलाय मार्केटने, हा स्विंग मारलाय थोडासा, या स्विंगच्या वरती एसएल ठेवलाय. म्हणजे काय, मार्केटला जर का इथून रिव्हर्सच फिरायचं असेल तर अगोदर काय करावं लागेल, हा रेजिस्टन्स ब्रेकर, कारण इथून हा अगोदर सपोर्ट होता, आता हा काय बनला, रेजिस्टन्स बनलाय. जर मार्केटला इथून वर निघायचंच असेल तर अगोदर हा रेजिस्टन्स ब्रेक करावा लागेल. ओके, समजते का? म्हणजे एसएल कसा ठेवायचा. पुढं टार्गेट सेटअप. टार्गेटची 4 पद्धती आहेत तुम्हाला, वर तेच टार्गेटच्या आपल्या नियम पद्धती कुठल्या. एक म्हणजे तुमचा रिस्क टू रिवॉर्ड, तुम्ही जे रिस्क घेतली आहे त्याच्यावरती रिवॉर्ड तुमचा 1:2 तरी पाहिजे. म्हणजे तुमचा एसएल जर का समजा 100 पॉईंटचा असेल तर तुमचं टार्गेट कमीत कमी 200 पॉईंट पाहिजे. जर तुम्ही एखाद्या ट्रेडमध्ये समजा 1000 रुपये एसएल तुमचा लावलाय, फिक्स एसएल तर लावत नसतात, लक्षात ठेवा 1000 रुपयाचा तुमचा एसएल असेल तर कमीत कमी त्या ट्रेडमध्ये तुमचं 2000 तर प्रॉफिट पाहिजे. याला काय बोललं जातं, सर काही वेळा कॅन्डल वर जाते आणि प्रीमियम वर जात नाही, काही वेळा प्रीमियम वर जाते पण कॅन्डल, म्हणजे तुम्ही याचं बोलताय ऑप्शनचं बोलताय, दाखवेल त्यावेळेस काय असतं त्याचं मागचं लॉजिक असतं, डेल्टा आणि थिटा सांगेल मी त्यावेळेस तुम्हाला. आयव्ही पण असतो त्याला, येस आयव्ही पण असतो, इम्पॅक्ट व्हॉलेटिलिटी त्याला बोललं जातं आयव्ही. त्यावेळेस मी सांगेल तुम्हाला तसं का होतं. कधी त्यांचं म्हणणं काय की कॅन्डल कधी कधी नाही का बुलिश कॅन्डल असते, अशी एखादी बुलिश कॅन्डल बनते परंतु प्रीमियमच वाढत नाही, त्याच्या मागचं लॉजिक काय असते सांगतो त्यावेळेस तुम्हाला, सगळं लॉजिक सांगतो. किंवा एखादी बेरिश कॅन्डल बनते, अशी सेलिंगची कॅन्डल बनते बेरिश, तर मार्केटमध्ये पुटची प्रीमियम वाढत नाही, त्याला कारण काय असतं त्यावेळेस सांगतो तुम्हाला. ओके, कारण त्याला खूप वेळ लागणार, ते तुम्हाला ऑप्शन चेन प्रॉपर शिकवणार, 2 दिवस जाणार आहेत ऑप्शन चेन शिकवायला. ठीक आहे, चला बघा याच्यामध्ये प्रत्येक ट्रेडमध्ये किमान 1:2 रिस्क टू रिवॉर्ड ठेवा. म्हणजे जर का तुम्ही 5 रुपयाची रिस्क घेतली एखाद्यामध्ये, जर का तुमचा एसएल 5 रुपयाचा असेल तर टार्गेट तुमचं कमीत कमी 10 रुपयाचं पाहिजे. रिस्क कमी आणि रिवॉर्ड मोठे ठेवा, हाच प्रोफेशनल ट्रेडरचा नियम असतो. लक्षात ठेवा रिस्क टू रिवॉर्डवर प्रॉपर फॉलो करा. कारण आपण काय करतोय, 5 रुपयाचा एसएल आहे, मी एंट्री घेतली, 5 रुपयाचा एसएल आहे आणि 2 रुपये घेऊन बाहेर पडतो, याला काय अर्थ आहे का नाही. एखाद्या स्टॉकमध्ये समजा तुम्ही 100 रुपयाला बाय केलाय, तुमचा एसएल 95 रुपयाचा आहे, बरोबर, म्हणजे 5 रुपयाचा तुमचा एसएल, कमीत कमी टार्गेट 110 तरी ठेवा ना तुम्ही. तुम्ही 102 रुपयाला बाहेर पडताय, म्हणजे 2 रुपये घेऊन बाहेर पडताय, याला काय अर्थ नाही. तुमचा रिस्क टू रिवॉर्डच मॅनेज होणार, म्हणजे तुम्ही प्रॉफिटमध्ये लगेच पळून जाताय आणि लॉसमध्ये थांबताय. आता हा जर का रिव्हर्स फिरला, समजा 100चा 95 आला तरी तुम्ही एक्झिट नाही करणार, तुम्ही 90ला आला तरी एक्झिट नाही करणार, म्हणजे 10 रुपये तुमचा एसएल गेला तरी तुम्ही एक्झिट नाही करत.
आणि ते जर का तुम्ही 102 ला गेला लगेच एक्झिट होता, याला अर्थ नाही, याला ट्रेडर बोललं जात नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला सांगितलं ॲक्युरेसी तुमची 50% जरी असेल आणि तुमचा रिस्क टू रिवॉर्ड जर का मॅनेज असेल व्यवस्थित, तरी तुम्ही ओव्हरऑल महिन्या अखेरीला प्रॉफिटमध्ये निघताय. 50% तुमची ॲक्युरेसी असू दे. मी काय सांगतो, मार्केटमध्ये 100% ॲक्युरेसी सेटअप अजून जन्मलाच नाही. तुम्ही जर का कोणत्या भ्रमात असाल की मला 100% वाला प्रॉफिटेबल सेटअप पाहिजे किंवा भेटणार नाही, आणि जर भेटला तर तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती असेल. भेटणारच नाही तुम्हाला सेटअप. तुम्ही कितीही उडका, 1 वर्ष ना 10 वर्ष घालवा, तुम्ही जर का कुठल्या भ्रमात असाल की मला असा काहीतरी सेटअप सापडला पाहिजे जेणेकरून मी डेली प्रॉफिट करेल किंवा 100% मला प्रॉफिट टॉप टू बॉटम पकडता येईल. मार्केटमध्ये टॉप टू बॉटम अजूनपर्यंत कोणाला पकडता आलेला नाही, पकडू शकत नाही. ओके, मार्केट सगळा प्रोबॅबिलिटीचा गेम आहे. जसं आपण टॉर्च उडवल्यानंतर एकतर काय पडेल, हेड पडतं किंवा टेल पडतं, तसं मार्केट आहे. आपण रिस्क घेतली, एकतर काय होईल, लॉस होईल किंवा प्रॉफिट होईल. हे मार्केट आहे. ओके, तुम्ही त्यांना आधी पण लागू नका. मी 6 महिने त्यात घालवलेले आहेत 100% वाला सेटअप उडवण्यात. ओके, त्यामुळे तुम्ही ते ना आधी तर लागू नका, तुमचे 6 महिने फुकट जातील. तुम्ही कुठेही सर्च करा, काय बी घ्या, भेटणारच नाही तुम्हाला, कारण नाहीच आहे, तसा सेटअपच नाही अजून बनलेला आणि बनणार पण नाही. तर मार्केट सगळं अनप्रेडिक्टेबल आहे. मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी अचानक समजा आज रात्री एखादी निगेटिव्ह न्यूज आली, मार्केट पडणार. पॉझिटिव्ह न्यूज आली, मार्केट अजून वर गॅप अप ओपन होऊ शकतं. सगळं अनप्रेडिक्टेबल आहे, लक्षात ठेवा या गोष्टी. ओके, दुसरं टार्गेट तुम्ही काय घेऊ शकता, पुढचा स्ट्रॉंग सपोर्ट, म्हणजे प्राइसला खाली येणारा जो सपोर्ट असतो, हा सपोर्ट एक तुम्ही टार्गेट घेऊ शकता. जो खाली येणारा सपोर्ट आहे तो एक सपोर्ट तुम्ही टार्गेट घेऊ शकता. येथे लक्षात, ब्रेकडाऊन नंतर किंमत जिथून थांबू शकते तो पुढचा मेजर सपोर्ट किंवा म्हणून टार्गेट म्हणून तुम्ही एक धरू शकता. सपोर्ट झोन ओळखण्यासाठी मागील स्विंग लो बघा, मागचा जो स्विंग लो आहे तो बघा, हा तुमचा एक सपोर्ट असू शकतो. ओके, त्याच्यानंतर बघा तिसरा एक आहे टार्गेट घेण्याची पद्धत, ती म्हणजे आहे चॅनलची हाईट. जेवढी ही हाईट असेल तेवढंच तुम्ही एक खाली टार्गेट घेऊ शकता, परंतु हे शक्यतो भेटत नाही. कधी कधी काय करतं मार्केट, इथूनच रिव्हर्स फिरायला सुरुवात होतं, जसं की निफ्टीमध्ये म्हणलेलं आहे. कधी कधी बॉटमला मार्केट घेत नाही, कारण ऑर्डर ब्लॉक होते आणि इथूनच बाहेर लोक ऍक्टिव्हेट होतात, प्रोफेशनल FIDs ऍक्टिव्हेट होतात, कारण त्यांना माहिती आहे जर का हा लो जर का मार्केटनं ब्रेक केला इथं, तर मार्केटमध्ये अजून शार्प सेलिंग बघायला भेटेल. त्याच्यामुळे मार्केटला सहजासहजी ते लो पर्यंत आणू देत नाहीत मार्केटला. सांगण्याचा उद्देश आहे, एक सेकंद दाखवतो चार्टवरती. हे बघा, जर का चॅनल तुम्ही म्हणाल बनायला इथून सुरुवात झाली होती, बरोबर आहे, तर मार्केटने या लो पर्यंत यायला पाहिजे होतं, नाही येणार. कारण लक्षात ठेवा, जर का इथपर्यंत हा लो जर का आला, तर हा लो जर का ब्रेकआउट झाला किंवा ब्रेकडाऊन झाला, तर मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग बघायला भेटली असते. आणि हे FII ला माहीत असते, कारण FII प्रॉपर्टी यांच्याकडे भरपूर पैसा असतो. त्यांना माहिती आहे जर का मार्केट या सपोर्ट पर्यंत आलं तर इथं मार्केट थांबणार नाही, इथून अजून शार्प फॉल करेल. म्हणून ते काय करतात, अगोदरच बाईंग करायला सुरुवात करतात. थोड्या क्वांटिटी तर बाय करणार, जर का चुकून आलाच इथं परत इथं काही क्वांटिटी उचलणार ते, असं होतं मार्केटमध्ये. ओके, त्यामुळे घेताना थोडंसं त्या एक पद्धतीकडे लक्ष ठेवा. चौथी गोष्ट, ट्रेलिंग एसेट ही सगळ्यात बेस्ट मेथड. कारण लक्षात ठेवा, आज जर का मार्केटमध्ये तुम्ही याच्यामध्ये काम करत असाल, ऑप्शनमध्ये, आज जर का तुम्ही निफ्टीमध्ये काम केलं असेल किंवा बँक निफ्टीमध्ये, आज सगळ्यात जास्त पैसा कोणी बनवला माहिती आहे का, या लोकांनी, ट्रेलिंग एसेल वाल्यांनी. जर का मार्केटमध्ये बुलिश साईडची मोमेंटम आहे, जर का तुम्ही आज स्टॉप लॉस जर का ट्रेल केला असता, तर तुम्हाला एक मोठी मुवमेंट कॅप्चर करायला बघायला भेटली असते. म्हणजे काय, जसं जसं मार्केट वर जाणार तसं तसं स्टॉप लॉस काय करावं लागतो, वर शिफ्ट करावं लागतो. जर का मार्केटमध्ये सेलिंग येत असेल, जसं मार्केट खाली येणार तसं स्टॉप लॉस तुम्हाला हळूहळू शिफ्ट करावं लागतो. समजा एखादा 100 रुपयाला आहे प्रीमियम, तो जर का खाली येतोय 90 रुपयाला आला, तर तुमचा पहिला एसेल समजा 105 रुपयाला लागला असेल, तुम्ही 100ला एंट्री केली, 105ला तुमचा एसेल आहे, आता मार्केट 90 रुपयाला आहे, तुमचा एसेल कमीत कमी कॉस्ट टू कॉस्ट तरी आला पाहिजे किंवा 95 रुपयाला तरी आला पाहिजे. लई जवळ पण आणून नाही ठेवायचा. कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे काय, जिथं तुम्ही एंट्री केली तिथं तुमचा एसेल आला पाहिजे. म्हणजे जरी समजा तो 90 रुपयावरून रिव्हर्सच फिरला तर 100 रुपयाला तुम्ही बाहेर पडून जाल, म्हणजे नो लॉस नो प्रॉफिटमध्ये बाहेर पडणार तुम्ही. हा तुमचा एक एसेल लावण्याचा फायदा असतो. ओके, हे झाले टार्गेट सेटअप. हे बघा, आता काही चार्ट तुमच्यासमोर डेमो ठेवलेले आहेत. हे बघा, हायर हाय फॉर्मेशन आहे, इथं स्ट्रक्चर ब्रेकआउट झालं, विथ रिटर्न झाला, इथं बघितलं, परत सेलिंग प्रेशर. ओके, हा रिटेस्ट झाला, इथून परत सेलिंग प्रेशर. पुढचा चार्ट बघून घ्या एक. हे बघा, इथं हा तुमचा काय आहे, म्हणजे अप ट्रेंड आहे, बेरीज संकेत.
हा तुमचा काय आहे, अप ट्रेंड आहे. कधी कधी लक्षात ठेवा, दोन कंडिशन होऊ शकतात इथं असेंडिंग चॅनलमध्ये. एक म्हणजे काय, ट्रेंड कंटिन्यू याला बोललं जातं. हा तुमचा ट्रेंड कंटिन्यू आहे, म्हणून सांगतो की खाली प्रॉपर ब्रेकडाऊनची आणि रिटेस्टची वाट बघायची. आता तुम्ही जर का इथे एंट्री केली असती, तुम्ही मला इथं हा ब्रेकआउट झाला होता की मग इथे एंट्री करायची, मला सांगा स्विंग लो तुमचा ब्रेक झालाय का इथं? इथं स्विंग लो तुमचा ब्रेक झालेला नाहीये, त्यामुळे ती एंट्री होतच नव्हती. इथे एंट्री तुमची होतच नाही. इथं बघा, इथे तुमचा स्विंग लो ब्रेक झाला होता, इथं विथ रिटेस्ट झाला. ठीक आहे ना, थोडं टार्गेट भेटलं, काही अडचण नाही, काही सुद्धा अडचण नाही इथे. ओके, दोन कंडिशन असतात लक्षात ठेवा. एक तर काय होईल, मार्केटमध्ये जर का अप ट्रेंड असेल, जाणून बुजून हा चार्ट तुमच्या समोर आणलेला आहे, दोन्ही कंडिशन समजल्या पाहिजे तुम्हाला. तुम्ही मला फक्त याच्यामध्ये सेलिंग साईडलाच बघायचं का नाही, इथं बुलिश साईडला पण बघितलं जातं. हा तुमचा अप ट्रेंड आहे, बरोबर आहे. एक तर मार्केट काय करेल, ट्रेंड कंटिन्यू करेल किंवा प्रॉफिट बुकिंग करेल, दोन्हीपैकी गोष्ट. परंतु तुम्हाला ओळखता आलं पाहिजे मार्केटमध्ये आता ट्रेंड कंटिन्यू होणार आहे का प्रॉफिट बुकिंग होणार, हे तुम्हाला समजता आलं पाहिजे. त्यामुळे सांगतोय की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बघा, किंवा स्ट्रक्चर कसं चेंज होतंय का बघा. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे काय, त्याला BOS बोललं जातं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. म्हणजे मार्केटचं स्ट्रक्चर चेंज होतंय का नाही बघा. स्ट्रक्चर म्हणजे काय, मार्केट अगोदर का बुलिश असेल, जर का स्ट्रक्चर चेंज होतंय म्हणजे मार्केटला बेअरिश ट्रेंड करावं लागेल. ओके, समजलं. आणि दुसरी गोष्ट काय होऊ शकते, बुलिश ट्रेंड म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होऊ शकतो. मार्केटमध्ये एकच गोष्ट होते, दोनच गोष्टी होतात. एक म्हणजे काय, एक तर रिव्हर्सल किंवा ट्रेंड कंटिन्यू. तुम्हाला काय सांगितलं, जर का मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स असतील, आता ज्यावेळेस मार्केट एका रेजिस्टन्सला येतं, इथं दोन प्रकारची लोक बघायला भेटतात तुम्हाला. मार्केट समजा अप ट्रेंड आहे आणि मार्केट इथं रेजिस्टन्सला आलं, इथं तुम्हाला दोन प्रकारची लोक बघायला भेटणार. एक काय म्हणणार, नाही ना मार्केटमध्ये इथं रिव्हर्सल आहे म्हणजे सेलिंग येऊ शकते. दुसरा काय म्हणतो, नाही नाही हा रेजिस्टन्स आहे ना, हा ब्रेकआउट होणार आहे, हा काय होणार, ब्रेकआउट होणार आहे, इथं परत बाईंग म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. दोनच प्रकारची लोक असतात. दोन म्हणजे विचार वेगवेगळा करतात. लक्षात ठेवा, प्रत्येकाची मेमरी म्हणजे विचार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. एक काय म्हणतो, नाही इथं काय होणार आहे, इथं प्राइस आता रेजिस्टन्सला आली ना, या रेजिस्टन्सला प्राइस आली, इथून प्राइस रिव्हर्स होणार आहे. दुसरा म्हणतो नाही नाही, इथून काय होणार, ट्रेंड मजबूत आहे, हा ट्रेंड मजबूत आहे, इथून काय होणार, हा रेजिस्टन्स ब्रेकआउट होणार आहे म्हणजे ट्रेंड कंटिन्यू होणार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आहे, म्हणजे असं होऊ शकतं. लक्षात ठेवा, दोन दोन मेमऱ्या काम करतात इथं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता समरी तुम्हाला एक थोडंसं पाठीमागे रिव्हिजन करू आपण. सगळ्यात प्रथम आयडेंटिफाय करा म्हणजे ओळखा, रायझिंग चॅनल पॅटर्न सगळ्यात प्रथम ओळखा. ओळखताच नाही आला तर तुम्ही याच्यावरती ट्रेडच करू शकत नाही, तुम्हाला ओळखता आला पाहिजे. दुसरा, कन्फर्म वाट बघा कशाची, ब्रेकडाऊनची. जोपर्यंत ब्रेकडाऊन होत नाही तोपर्यंत एंट्रीचा प्लॅन बनवायचा नाही. रिटेस्टवरती एंट्री घ्या, रिटेस्टला प्रॉपर एंट्री करा. कारण तुम्हाला सांगितलं रिटेस्ट सगळ्यात सेफ ट्रेडर रिटेस्टवरती. तुम्हाला तिथं कन्फर्म होऊन जातं की मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. स्टॉप लॉस स्विंग हायच्यावरती लावला तर चांगली गोष्ट आहे. ओके, आणि टार्गेट बघा, चॅनल जेवढी हाईट असेल तेवढं टार्गेट घ्या, किंवा कमीत कमी काय करा, रिस्टोर 1:2 तरी घ्या, किंवा ट्रेलिंग एसएलचा वापर करू शकता. ओके, पुढं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भावांनो, ही गोष्ट तुम्ही प्रॉपर फॉलो करा. डिसिप्लिन, पेशन्स हेच सक्सेसफुल ट्रेडरचं लक्षण आहे. डिसिप्लिन तुम्हाला दाखवा लागेल, पेशन्स तुम्हाला ठेवा लागतील. तुमच्यावरती पेशन्स जर का नसेल, तुम्हाला काय वाटतं, मी एंट्री केली 100 रुपयाला एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री केली की लगेच तो स्टॉक 5 मिनिटामध्ये पुढल्या 110 रुपयाला गेला पाहिजे, किंवा मी एंट्री घेतली की लगेच त्यानं तिथून ग्रीनच कॅन्डल बनल्या पाहिजे, एक पण कॅन्डल रेड नको आहे, असं मार्केटमध्ये होत नाही. मध्ये मध्ये सेलर तुम्हाला अडथळा देणार. लक्षात ठेवा, जेव्हा आपण रोडनी जातो, रोडनी जाताना आपल्याला स्पीड ब्रेकर लागतात, तशा पद्धतीने मार्केटमध्ये स्पीड ब्रेकर तुम्हाला येणार. तुम्ही जर का मोठ्या एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतली, तुम्हाला वाटतं 100 रुपयाचा स्टॉक आहे, मी एंट्री घेतली आणि माझं टार्गेट आहे समजा 150 रुपयाचं, तर मध्ये मध्ये तुम्हाला 105 रुपयाला पण थोडीशी सेलिंग बघायला भेटेल, 110 रुपयाला गेल्यावर स्टॉक सेलिंग बघायला भेटेल, तो 125ला गेल्यानंतर सेलिंग बघायला भेटेल. पण तुम्ही तुमच्या टार्गेटवरती डिपेंड राहा, म्हणजे ठाम राहा की मला 150 रुपयाचं टार्गेट घ्यायचं किंवा 140 रुपयाचंच माझं टार्गेट आहे, तोपर्यंत मी एक्झिट करणार नाही. ट्रेलिंग एसएल वापरा, येस ट्रेलिंग एसएल तुम्ही वापरू शकता. सांगण्याचा उद्देश आहे की डिसिप्लिननं काम करा. एंट्री घेण्या अगोदर ॲनालिसिस करा, एंट्री घेतल्यानंतर ॲनालिसिस करायचं नसतं मार्केटमध्ये. कारण लक्षात ठेवा,
एकदा निर्णय घेतला ना तुम्ही कोणत्या गोष्टी, आता तुम्ही समजा एखादा बिझनेस करायला जाताय, तुम्ही एखादा बिझनेस निवडायच्या अगोदरच तुम्ही सगळं ॲनालिसिस करायचं. एकदा बिझनेस टाकला ना ॲनालिसिस करायचं नसते. ॲनालिसिस कशाच करायचं की अजून काय करता येईल. असं नाही की तो बिझनेस क्लोज करायचा मध्येच, नाही. बिझनेस टाकण्या अगोदर तुमचं ॲनालिसिस पाहिजे. तसं स्टॉकमध्ये इंडेक्स मार्केटमध्ये तसं असतंय की तुम्हाला जे काय करायचं ते एंट्री घेण्या अगोदर, म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये एंट्री घेण्या अगोदर तुम्ही ॲनालिसिस करा की मी एंट्री घेतोय बरोबर आहे का, मी सगळ्या गोष्टीचे ॲनालिसिस प्रॉपर केले का, मी ऑप्शन चेन बघितले का, प्राइस ॲक्शन बघितले का, ग्लोबल मार्केट बघितले का, त्याच्यानंतर मार्केट प्रॉपर त्याला फॉलो करतंय का, मी एंट्री घेतली, एस-एल किती आहे, माझं टार्गेट किती, हे अगोदर सगळं डिपेंड पाहिजे तुमचं. एंट्री घेतली एकदा गप बसून राहायचं, पण परत मध्येच खाडखोड करत बसायचं नाही. मग हेच बघतो, मग न्यूजच बघतो, मग कोणाचं तर लाईव्ह स्ट्रीम बघत बसायचं नाही. लक्षात ठेवा, जो लाईव्ह स्ट्रीम करतो तो पण काय लय हुशार नसतो. ओके, जे रिअल आहे का खरं सांगतो तुम्हाला, जो लाईव्ह स्ट्रीम करतो तो पण किती हुशार असतो सगळ्याला माहिती. तो कधी कधी सांगणार तुम्हाला कॉल घ्या, मध्येच म्हणणार नाही नाही मार्केट खाली चालले पुढे घ्या. मार्केटमध्ये अशी ट्रेडिंग होत नसते दादा, नाही होत अशी ट्रेडिंग. तुम्ही तुमच्या याच्यावरती ठाम पाहिजे. तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्यावरती तुम्ही ठाम पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे तुमचं, आणि पेशन्स पाहिजे. तुम्ही तिथं वेट केला पाहिजे की मी माझ्या टार्गेटपर्यंत थांबेल. आणि PNL बघत बसायचं नसतं, लक्षात ठेवा. ऑप्शनमध्ये तुम्ही काम करताय ना, तुम्ही लक्षात ठेवा सगळ्यात घाण करताय तुम्ही PNL बघत बसताय. मार्केटमध्ये PNL बघितलं ना, तुम्ही मार्केटमध्ये कधीच प्रॉफिटेबल होऊ शकत नाही. कारण तुम्हाला घाबरवणार, PNL सगळ्यात जास्त घाबरवतं मार्केटमध्ये. कारण का, लक्षात ठेवा, जर का स्टार्टिंगमध्ये जर का ₹1000 प्रॉफिट आहे, समजा तुम्ही इथे एंट्री घेतली आणि मार्केट वर चाललं ना, ₹1000 प्रॉफिट, इथं तुमचा ₹1000 प्रॉफिट असतो. एक सेकंद, इथं तुम्ही एंट्री केली, समजा इथं मार्केट आले, इथं तुमचा समजा ₹1000 प्रॉफिट आहे. इथून जर का पुल बॅक यायला सुरुवात झाली ना, तो 1000चा प्रॉफिट इथं आला ना 500ला येतो, इथे येतो ₹500 येतो. तुम्ही लगेच घाबरता आणि इथे एक्झिट होता, आणि परत मार्केट काय करतं माहिती आहे का, ट्रेंड कंटिन्यू करतं. म्हणजे इथं तुमचा ₹1000 प्रॉफिट होता, इथून मार्केटनं हा रिव्हर्सल दिला, इथं ₹500 तुम्ही इथे एक्झिट झाले, इथं परत बाहेर आले, मार्केट परत या 2000ला घेऊन गेले, परत इथून एक पुलबॅक दिला, प्राइस परत ₹1500 आली किंवा ₹1000 आली, इथून परत ट्रेंड, म्हणजे असं करत मार्केट 5000ला गेलं. म्हणजे आपल्याला त्यावेळेस वाईट वाटतं की आपण मार्केटमध्ये लई लवकर बाहेर पडलो. आणि लक्षात ठेवा, हा पुलबॅक असतो, ही प्रॉफिट बुकिंग असते. मॉर्निंगला स्कॅल्पिंग मारलेली असेल, कोणी स्कॅल्पर बाहेर पडत असेल, नवीन एंट्री परत घेणार असतील. त्यामुळं तुम्हाला सांगतो काय, डिसिप्लिन राहा, पेशन्स ठेवा, आणि सक्सेसफुल ट्रेडर्स हेच लक्षण आहे. मार्केटमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही SL प्रॉपर फॉलो करायचा आणि टार्गेट प्रॉपर फॉलो करायचं. बाकी तुम्हाला मार्केट नाही समजलं तरी चालेल. मी एंट्री घेतली ना, मी कायम राहणार, मी बाकीच्या गोष्टी बघणार नाही. तुम्ही जर का तुम्ही यूट्यूब बघितलं, मध्येच लाईव्ह स्ट्रीमिंग कोणाच्या तर बघितल्या, मध्येच काहीतरी कुठल्या तर मास्तरला मेसेज करायचा, सर मी आता काय करू, थांबू का, होल्ड करू का, एक्झिट करू, नाही. तू एंट्री केली ना, तू त्याच्यामध्ये काहीतरी ॲनालिसिस केलं असतील. लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण एंट्री करतो काहीतरी लॉजिक लावून एंट्री केलेली असते ना, अशी तरी एंट्री आपण करू शकत नाही. एकतर आपण नवीन ट्रेडर असेल तर एकतर तुम्ही फोमोमध्ये येऊ शकता. फोमोमध्ये म्हणजे कसं, मार्केट एकदम ग्रीन कॅन्डल बनवायला सुरुवात झाली की आपण फोमोमध्ये नाही ना, आपल्याकडनं ट्रेड हुकू शकतो. लक्षात ठेवा, एखादा ट्रेड हुकला तरी चालू शकतं, पण पळत्या गाडीत बसायचं नाही. पळत्या गाडीत बसला तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. पळत्या गाडीत बसू नका. गाडी स्टेशनला येऊ द्या, थांबू द्या, मग एंट्री करा. ओके, समजलं? थँक्यू. जर चॅनलवरती नवीन असेल तर भावांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि डेली लाईव्ह ट्रेडिंग क्लासेससाठी बेल आयकॉन लावा, जेणेकरून तुम्हाला माझं नोटिफिकेशन भेटेल. आता कोणाला काय अडचण असेल याच्याविषयी, या टॉपिकविषयी आता सांगतो मी, ते ऑप्शनचं वगैरे ते नंतर विचारायचं ज्यावेळेस तो क्लास चालू होईल त्यावेळेस. आता जर का तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारा, लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. विषय सर, आता लाईव्हवाल्यांना नवीन फंडा आलाय, ब्रोकर रेपर लिंक अकाउंट ओपन करा आणि प्रीमियम ग्रुप ॲक्सेस फ्री मिळवा. त्या ग्रुपमध्ये काय असतं हेही मी बघितलंय, तुम्ही नव्हता त्यावेळी मी पण लाईव्ह बघत होतो. येस, लाईव्ह मी त्याच्यामुळेच घेत नाही, लक्षात ठेवा. आता हे उमेश सरांनी कमेंट टाकली की काय, सर आता लाईव्हवाल्यांचा एक नवीन फंडा झाला आहे, ब्रोकर रेपर. लक्षात ठेवा, ब्रोकर रेपर का करतात माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे का केलं जातं, मी पण करू शकतो. परंतु माझ्या चॅनलवरती तुम्ही आतापर्यंत मला दाखवा की मी डिस्क्रिप्शनमध्ये कधी ब्रोकर टाकलाय का आतापर्यंत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जो ब्रोकर आवडतो त्याच्यावरती अकाउंट लिंक करा, त्याच्यावरती बिंदास अकाउंट ओपन करा. कारण का, लक्षात ठेवा, ब्रोकरची लिंक का टाकली जाते याच्यामध्ये 2 कारणं असतात. पहिलं कारण असतं काय माहिती आहे का, एक म्हणजे त्यांना
जर का तुम्ही अकाउंट ओपन केलं ना त्याला फिक्स रक्कम भेटतं. तुम्ही जर का एंजल वनचं अकाउंट जर का त्यांच्या थ्रू ओपन केलं तर 750 रुपये भेटतात त्यांना. लक्षात ठेवा किती रुपये भेटतात? एका अकाउंट मागे 750 रुपये भेटतात. दुसरं सांगतो, दुसरी गोष्ट काय होते, काही काय ब्रोकर असे आहेत की ते काय करतात माहिती आहे का, ते हे करतात, ब्रोकर शेअरिंग करतात. ब्रोकिंग म्हणजे जर का आपण बाय करताना आपल्याला 20 रुपये लागतात, बरोबर आहे. म्हणजे एखादा तुम्ही ट्रेड घेताय, बाय करता 20 रुपये लागतात, सेल करताना परत 20 रुपये लागतात. हे जे 40 रुपये असतात ना, या 40 रुपयेमधनं त्यांना शेअरिंग दिली जाते. ब्रोकरेज शेअरिंग त्याला बोललं जातं. असे काही ब्रोकर आहेत. मला वाटतं धनला ही पहिली फॅसिलिटी होती की ते ब्रोकर शेअरिंग करायचे. म्हणजे जर काही 40 रुपये मागं 8 रुपये ज्याच्या अकाउंट थ्रू तुम्ही ओपन केलेलं त्याला 8 रुपये भेटतात. आता लक्षात तुम्हाला वाटत असेल 8 रुपये म्हणजे खूप मोठी छोटी रक्कम आहे, पण लक्षात ठेवा असे जर का तुम्ही दिवसात तुम्ही एक ट्रेड करताय, असे किती ट्रेडर असतात त्याच्या अकाउंट थ्रू ओपन करणार आहे. समजा 10 ट्रेडर जर का त्यांनी एंट्री केल्या 10 ट्रेडरनी त्याच्या अकाउंट थ्रू, तर त्याला 80 रुपये त्याला कन्फर्म झाले, बसून त्याचे 80 रुपये झाले एका ट्रेड मागं. आणि आपण तर का दिवसाला एक ट्रेड करत नाही, नवीन लोक तर कमीत कमी 4-5 ट्रेड होतात. म्हणजे समजा तुम्ही दिवसाला 5 ट्रेड केले एका ट्रेडरनं तर 40 रुपये झाले. 8×5 = 40. एका ट्रेडरचे 40 रुपये झाले. 10 जर का अकाउंट त्याने ओपन केले तर 400 रुपये त्याचे बसून होतात. रिअल सत्य ही मार्केटचं सांगतो तुम्हाला, रिअल सत्य आहे. दोनच फंडे चालतात, एक म्हणजे फिक्स अमाऊंट दिली जाते. एंजल वन मला वाटतं 7.5 रुपये काहीतरी देते मे बी कदाचित रेफर केल्यानंतर. आणि त्याच्यानंतर बाकीचे ट्रेडर आहेत मला आता एवढं काही नाव घेता येणार नाही त्याचं, परंतु ते काय करतात ब्रोकरेज शेअरिंग करतात. ओके सर, इंडेक्सचा व्हॉल्यूम कसा बघायचा? इंडेक्सचा व्हॉल्यूम तुम्हाला याच्यावरती तर दिसणार नाही. तुम्ही ट्रेडिंगवरती गेला तर तुम्हाला ट्रेडिंगवरती, परंतु ते पण इंडेक्सचा नसतो, तो फ्युचरचा व्हॉल्यूम असतो. ऑप्शनचा व्हॉल्यूम नाही, तो फ्युचरचा व्हॉल्यूम आहे. ओके, तो फ्युचरचा व्हॉल्यूम आहे. एक सेकंड मी दाखवतो तुम्हाला लाईव्ह वरती. हे बघा, याच्यावरती तुम्ही जर का गेले, हे बघा आता निफ्टी मी दाखवतो तुम्हाला. हे बघा इथं आता मी जर का इथं इंडेक्सवरती व्हॉल्यूम जर का लावला, हा ट्रेडिंग व्यू आहे बरं का, लक्षात ठेवा. हा जर का मी व्हॉल्यूम याच्यावरती तुम्हाला व्हॉल्यूम दिसणार की याच्यावरती बघा हा व्हॉल्यूम, परंतु हा फ्युचरचा व्हॉल्यूम आहे, ऑप्शनचा नाही आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके ठीक आहे, समजलं का? बघा याच्यावरती तुम्हाला व्हॉल्यूम बघायला भेटतो, परंतु हा तुमचा फ्युचरचा व्हॉल्यूम आहे, ऑप्शनचा नव्हे. 15% ब्रोकरेज देतात झिरोदा, एंजल वन, कोटक. येस, 15% ब्रोकरेज देतात. झिरोदा, एंजल वन बेंबी नाही देत बहुतेक, झिरोदा वगैरे देतात. हे 15% बघा, विचार करा. म्हणजे 40 रुपये मागं 15%. 40 रुपये जर का ब्रोकरेज असेल बाय आणि सेलचा, म्हणजे बायचे 20 रुपये, सेलचे 20 रुपये, तर त्याच्यावरची 15%, म्हणजे 8 रुपयाच्या आसपास मी होत असेल काहीतरी. ओके, याच्यावरती तुम्हाला दिसतोय काय बघा, खाली व्हॉल्यूम लागला मी तुम्ही याच्यावरती बघू शकता. परंतु तुमच्या ब्रोकरवरती तुम्ही लावला, आता हे बघा माझा धन आहे, याच्यावरती मी लावला तर इथं मला व्हॉल्यूम नाही बघा, हे फक्त लाईन दिसते बघा, ही ब्ल्यू लाईन. इथंच जर का मी एखादा स्टॉक टाकला, समजा आता कुठला टाकू आपण, समजा HDFC टाकू, HDFC बँक टाकू. ओके, हे बघा दिसतोय स्टॉकमध्ये तुम्हाला लगेच व्हॉल्यूम बघायला भेटतो. म्हणजे असं आहे ते. हे बघा स्टॉकमध्ये व्हॉल्यूम तुम्हाला खाली बघायला भेटेल, परंतु इंडेक्सचा व्हॉल्यूम तुमच्या याच्यावरती दाखवत नाही. समजलं का? ओके, प्लीज सगळ्यांना लाईक करा नवीन असेल तर, आणि सबस्क्राईब करा. काय अडचण असेल तर अजून विचारा, आत्ताच विचारा काय अडचण असेल तर तुम्हाला. सर, मला मोतीलाल ओसवालने त्यांच्या ग्रुपवर ॲड केले आहे. लक्षात ठेवा, मोतीलाल ओसवाल स्वतः ग्रुपमध्ये ॲड करत नाहीत. तुम्हाला म्हणजे त्यांचं ॲप आहे पेड, परंतु त्याच्यावरती ॲड होण्यासाठी तुम्हाला प्रीमियम घ्यावं लागतात. आता कोणत्याही नावानं फेक ग्रुप बनवले जातात, मी पण बनवू शकतो फेक ग्रुप. आता मी मोतीलाल ओसवालचा ग्रुप बनवू शकतो ना, का नाही बनवू शकतो? तुम्ही स्वतः पण बनवू शकता. नावाकडे जाऊ नका तुम्ही, लक्षात ठेवा. आता सगळं डुप्लिकेट खेळ आलाय, कोण कोणाचंही नाव वापरायला लागले. ओके, त्यामुळं त्या गोष्टीला तुम्ही करू नका.
आणि कॉल आणि टिप्सच्या नादी हर्षद सर तुम्ही कॉल आणि टिप्सच्या नादी लागू नका. मी तुम्हाला वारंवार सांगितले कॉल आणि टिप्समध्ये सगळ्यात जास्त ती लोक पैसा कमवतात, आपण पैसा कमवत नाही. कारण त्यांना काही देणे घेणं नाही, तुमचा प्रॉफिट हो लॉस हो, त्यांना फक्त पैसा मिळण्याशी मतलब आहे. कारण प्रीमियम तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाला म्हणजे तुमच्याकडनं पैसे घेतले जातात. ओके सर, स्टॉकसाठी अनालिसिस कसं करायचं उद्याच्या वेळेसाठी? त्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे उमेश सर, मी सांगेल त्यावेळेस 3-4 स्टेपमधून जावं लागतं. तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॉल्यूम बघावं लागतोय, ऑपरेटर काय करतोय, काय केलं त्यानं आज 3 नंतर कोणत्या स्टॉकला तो घेऊन गेलाय हे बघावं लागतं. लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला, ऑपरेटर आज 3 ते 3:30 मध्ये कोणत्या स्टॉकमध्ये मोठी बाईंग करून गेलाय ही गोष्ट तुम्हाला ओळखावी लागते. हे सांगेल मी त्यावेळेस तुम्हाला. सर दादा ए आय टूलने काम होतं का? ए आय तर आहेच मार्केटमध्ये भरपूर. आता बॉट वगैरे अल्गोरिदम टाईप ट्रेडिंग करतात, परंतु मी मॅन्युअली करतो. ए आयचं मी काही एवढं तुम्हाला सांगू शकत नाही. परंतु ए आय जरी केलं आणि काय जरी केलं तर मार्केट अनप्रेडिबल आहे भावनो. 100% मार्केटमध्ये कोणतीच गोष्ट नाही. ए आय म्हणजे काय राहतं आहे, अल्गोरिदम राहतं आहे की तुमचं तुम्ही एखादा सिस्टम टाकून दिला मार्केटमध्ये. तुमचा समजा सिस्टम असेल की मला चार्ट पॅटर्नवरती काम करायचं आहे, डब्ल्यू पॅटर्न इथं बनतोय, तर जेव्हा डब्ल्यू पॅटर्न बनणार, इथं जेव्हा नेकलाईनचे ब्रेकआउट होणार, तुम्ही जो सिस्टम तुम्ही अपलोड केला आहे तुमच्या ए आयमध्ये त्या सिस्टमनुसार मार्केट प्रॉपर किंवा ते ए आय प्रॉपर काम करतं. म्हणजे जर का हा नेकलाईनचा ब्रेकआउट झाला, इथं लगेच एंट्री करणार तो. म्हणजे ए आय म्हणजे काय, अल्गोरिदम आहे. तुम्ही त्याला ऑर्डर जशी देणार, रोबोट कसा असतो त्या टाईपमध्ये तसं काम होतं ते. गुरुजी, न्यूज आणि वर्ल्ड मार्केट कुठे बघायचं? मनी कंट्रोल, कृष्णा भाऊ, मनी कंट्रोलला जायचं. मनी कंट्रोलवरती तुम्हाला वर्ल्ड वाईड सगळे न्यूज बघायला भेटतात. चांगली वेबसाईट आहे, फ्रीमध्ये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही न्यूज बी बघू शकता आणि ग्लोबल मार्केट पण बघू शकता. ग्लोबल मार्केट म्हणजे काय, अमेरिकेचं मार्केट कसं आहे, आपलं मार्केट कसं आहे, गेप निफ्टी कशी आहे, सगळं तुम्हाला 12:30 वाजता युरोपियन मार्केट ओपन होतं, ते पण मार्केट तुम्ही बघू शकता तिथं दुपारी 12:30 वाजता आपल्या इंडियन टायमिंगनुसार. ओके, पैसे नाही घेतले, पैसे आता नाही, ते नंतर ऑफर करतात हर्षद सर. स्टार्टिंगला पैसे ऑफर करत नाहीत. तुम्ही कोणत्याही प्रीमियम ग्रुपमध्ये जॉईन व्हा, स्टार्टिंगला पैसे घेतले ते म्हणणार तुमचे आम्ही 1-2 कॉल दिल्यात आणि ते तर कसं होतं, तुम्हाला ॲक्युरेसी दाखवतात. जसं मी ॲक्युरेसी दाखवतो त्या टाईपमध्ये दाखवली जाते. त्याच्यानंतर ते परत लगेच ग्रुपमध्ये मेसेज टाकतात. काय टाकतात की तुम्हाला जर का असेच कॉल अँड टिप्स पाहिजे असेल तर आमच्या या ग्रुपला जॉईन करा म्हणून दुसरी एक ग्रुपची लिंक असते. तो पेड ग्रुप असतो. तुम्हाला बघायला भेटेल असं बऱ्यापैकी. अरे कसं आहे, हे सगळं आता स्कॅम चालू झाले. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. बघा, तुम्ही आता नाही पैसे घेणार, ते तुमच्याकडनं आता कॉल अँड टिप्स ते 1-2 ॲक्युरेसी तुम्हाला दाखवणार, तुमचा विश्वास पहिला जिंकणार. ते तुम्हाला त्यांच्यावरती विश्वास बसला पाहिजे ना. आणि त्यानंतर मग ते काय करणार, पेड ग्रुपची लिंक टाकणार. मग तुम्ही त्या पेड ग्रुपला जॉईन व्हायला गेले की तिथं तुम्हाला सबस्क्रिप्शन दाखवणार की बाबा महिन्याला 5,000 रुपये द्या किंवा प्रॉफिट शेअरिंग द्या. 20% प्रॉफिट शेअरिंग चालते, माहिती आहे आता तुम्हाला. 20% प्रॉफिट शेअरिंग म्हणजे काय, जर का तुम्ही महिन्याला समजा 1 लाखाचा प्रॉफिट केला तर 20,000 रुपये त्या लोकांना द्यावे लागतात. त्याला बोललं जातं 20% प्रॉफिट शेअरिंग. म्हणजे तुमच्या प्रॉफिटच्या 20% शेअरिंग. जर का तुम्ही आज 2,000चा प्रॉफिट केला किंवा 1,000 रुपयाचा प्रॉफिट केला तर 200 रुपये त्यांना द्यावे लागतात. हा एक नवीन फंड आता चालू झाला. तर त्यांना काय देणे घेणे का प्रॉफिट, आणि लॉस झालं तर देतात का बघा बरं. मी डीमॅट अकाउंट ओपन केले आहे, त्यांच्या थ्रू ओपन केले असेल हर्षद सर, बरोबर आहे. त्यांच्या थ्रू ओपन केले म्हणजे त्यांना ब्रोकरेज फिक्स झाला. तुम्ही ट्रेड केले की त्यांना ब्रोकरेज भेटणार. तुम्ही दिवसाला एक ट्रेड केला की त्यांना 8-10 रुपये फिक्स झाले त्यांचे. तुम्ही एक आहे, तुम्ही म्हणाला 8-10 रुपये म्हणजे काय नॉर्मल आहे, पण तुम्ही एकट्याचा विचार करताय. लक्षात ठेवा, 8 रुपये तुमचे एकट्याचे आहेत, पण त्यांच्याकडे असे भरपूर लोकांनी अकाउंट ओपन केलेले असतात. ओके, हो सर, मला पण आलं होतं सर. माणसाला इथे ट्रॅप करतात, तिथं माणसाने बनवलेल्या सिस्टमला फसवायला काय लागतं. येस ते 50% लोकांना सी घ्यायला. येस, ते सांगितलं तुम्हाला ऑलरेडी काय करतात ते. आता ह्यांना पण माहिती आहे, हे तर व्हायरल कॉमेडी, हे तर आपल्या चॅनल नवीन आहे. ऑलरेडी ह्या गोष्टी आपण सर बोलून झालेल्या आहेत. कारण ते काय करतात तुम्हाला सांगितलं काय, 100 लोक जर का त्यांच्या ग्रुपमध्ये असतील तर ते 100 लोकांचे काय करतात, 50-50चे 2 ग्रुप करणार. काय करणार, 50-50चे 2 ग्रुप करणार. 50 लोकांना सांगणार सी बाय करा, काय करणार सी, आणि 50 लोकांना सांगणार पी बाय करा. एकतर मार्केट वर जातंय किंवा खाली जातंय, दोन्हीपैकी काहीतरी होतंय ना. असं बी नाही की मार्केट दिवसभर साईडवेज राहणार नाही, एकतर थोडंफार वर जाणार, थोडंफार खाली येणार.
एकतर ग्रीन कॅन्डल बनल डेली किंवा रेड बनल. जर वर गेलं मार्केट तर सी साईडला फायदा आहे, खाली गेलं मार्केट तर पुटवाल्यांना फायदा आहे. दोन्हीपैकी कोणाकडचा फायदा होतो. समजा मार्केट वर गेलं तर सी वाले काय करणार, प्रॉफिट करणार. मग यांचा 20% शेअरिंग कोणाला भेटणार, ज्यानं कॉल आणि टिप दिली त्याला भेटणार. पण यांचा लॉस झाला, यांचं काय, हे नाही भेटणार तुम्हाला रिटर्न, तुम्ही अडकले. तर त्यांचे पेशन्स बी एवढे असतात की ते सांगतात होल्ड करा 1000चा 2000 रुपये लॉस जातो, 2000चा 4000 लॉस जातो, 4000चा 5000 जातो, हळूहळू तो 10,000 मध्ये कन्वर्ट होतो. कधी कधी तो प्रीमियम 0 पण होऊन जातो, तरी पण ते सांगतात होल्ड करा. हे मार्केटमध्ये असं नाही होत, लक्षात ठेवा. त्यांना काय आशा असते की त्यांना आता पुट बाय केलाय ना, मार्केट थोड्या वेळानं पुट साईडला जाऊ शकतं, तो प्रॉफिट मिळू शकतो, मग याचा पण आपण काहीतरी फायदा घेऊ शकतो, ही आशा असते त्यांना. म्हणजे याच्याकडून काहीतरी आपल्याला 10% रिटर्न भेटतील. लक्षात ठेवा, असं नाही होत मार्केटमध्ये. एसएल तुम्हाला घ्यावाच लागतो. त्यामुळे बाकीच्या जास्त गोष्टीकडे लक्ष ठेवू नका. तुम्ही सांगतोय काय, स्टार्टिंगला शिकण्याकडे फोकस करा मार्केटमध्ये. तुम्हाला लक्षात ठेवा, लाईफ टाईम जर का मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला फक्त लर्निंगच वाचू शकते. तुम्ही दुसऱ्याच्या जीवावर किती दिवस कितीही उड्या मारा, कितीही दिवस जास्त दिवस उड्या मारू शकत नाही दुसऱ्या जीवावर. तुम्हाला उड्या मारा, स्वतःच्या जीवावर उड्या माराव्या लागतील. त्यामुळे दुसऱ्याला जास्त हे करत बसू नका. बाकीचं तुमच्याकडे आहे सगळं. तुम्ही आता मार्केटमध्ये काही नवीन नाही आहे, बरेच लोक जुनी आहेत, त्यांना माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे ती आता या ट्रॅपमध्ये फसत नाही. नवीन बिगिनरसाठी मी सांगतोय फक्त या लोकांपासून फक्त सावध राहा. कोणाच्या थ्रू अकाउंट ओपन करणं किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन होणं, पेड हे घेणं, कॉल अँड टिप्स घेणं. जो पेड कॉल अँड टिप्स तुम्हाला देतोय, कॉल बाय करा सांगतोय, पुट बाय करा सांगतोय, तर तो जर का मार्केटमध्ये एवढा हुशार आहे तर मग तो का नाही घेत आहे, तो तुम्हाला का सांगतोय, त्याला पैसा नको आहे का? त्याला जर का एवढंच मार्केटमध्ये कळतंय, मार्केटमध्ये लक्षात ठेवा सगळं प्रिडिक्शन आहे. मार्केटमध्ये फक्त प्रिडिक्शन चालतंय, अंदाज. असं झालं आहे ना, असं होऊ शकतं. म्हणजे मार्केटमध्ये पाठीमागं असं झालं होतं, इथं सपोर्ट होता, मार्केट परत इथं सपोर्ट घेऊ शकतो, हे एक प्रिडिक्शन आहे, अंदाज. तेच तुम्हाला ओळखायचं असतं. ओके गुरुजी, मला आज कॉल आला होता आणि डेमो कॉल देत होते 25,000वरून पीचा ट्रेड घ्या म्हणून. 25,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, इथून सेलिंगच येणार असं म्हणत होते. सेलिंग येणार मान्य, परंतु न्यूज पॉझिटिव्ह आहे. न्यूजच्या वेळेस तुमचं काहीच काम करत नाही, प्रायजेक्शन काम करत नाही न्यूजच्या वेळेस, लक्षात ठेवायचं. तुम्हाला मागे बी सांगितलं, न्यूज जर का स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असेल तर मार्केटमध्ये तुमचं प्रायजेक्शनच काम करत नाही. सगळं मान्य, मलाही मान्य होतं की 25,000 हे इथून, मलाही वाटत होतं मार्केटमध्ये एक पुलबॅक यायला हवा, परंतु मी तिथं पुट नाही घेतला. कारण माझी अपेक्षा काय होती, मार्केटमध्ये जर का 25,000 जर का मार्केट गेलंय तर इथून एक पुलबॅक देणार. म्हणजे मार्केटमध्ये काय होणार, सकाळी ज्या लोकांनी कॉल बाय केले होते का, जे कॉल बाय करून बसले, म्हणजे मी पण बसलो होतो, ती लोक इथं प्रॉफिट बुकिंग करणार आणि इथून पुलबॅक आल्यानंतर इथं जर का मला परत बाईंग भेटली असती, समजा 24,900च्या आसपास किंवा 950च्या आसपास जर का मार्केट आला असतं, इथून जर का बाईंग बघायला भेटली असती, तर मग मी परत इथं बाईंग साईडची एंट्री घेणार होतो. मी इथं पुटला बसलो नाही, परंतु मला पुलबॅक येणं अपेक्षित होतं. म्हणजे काय, जे सकाळी कॉल बाय करून बसले ते लोक बाहेर पडले पाहिजेत, नवीन बाहेर इथं आले पाहिजेत, यांची प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे होती. आणि जर का नवीन बाहेर इथे येत होते तर मग मी एंट्रीचा प्लॅन करणार होतो, परंतु तसं नाही केलं. मार्केटचं स्ट्रक्चर बनवलं नाही, त्यामुळे मी एकच ट्रेड केला आज, जे आहे ते आहे, ॲग्री करतो. आणि मी जास्त ट्रेड करत नाही. तुम्ही माझ्या टेलिग्रामवरती बघा किंवा माझ्या पाठीमागच्या स्ट्रीमवरती बघा, मी 1 किंवा 2च ट्रेड डेली करतो, जास्त बाय सेल करण्यात मजा नसते. आणि मी ऑप्शन सेलर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन सेलरला तर अजिबात नाही. एकदा तुम्ही व्ह्यू ठरवला, मार्केट ठरवलं, इथे एंट्री इथे एक्झिट, संपला विषय. ऑप्शन सेलरनं तर बाय सेल करायचंच नसते, लक्षात ठेवा. ऑप्शन सेलरचं माहिती आहे तुम्हाला, एक तुम्हाला ऑप्शन शॉर्ट करायला 2 लाख रुपये लागतात. किती? 2 लाख रुपये. नेकेड जर का ऑप्शन सेलिंग करायला 2 लाख रुपये कॅपिटल लागतं, नेकेड ऑप्शन सेलिंग करायला. हेज केलं तर 50,000 पण होऊन जाते. ते तुम्हाला दाखवलं मी हेजिंग कसं करायचं. ऑप्शन सेलिंगमध्ये हेजिंग होते, ऑप्शन बाईंगमध्ये हेजिंग होते. ऑप्शन बाईंगमध्ये हेजिंग करून ॲडजस्टमेंट केली जाते, ऑप्शन सेलिंगमध्ये हेजिंग करून ॲडजस्टमेंट केली जाते, करता येते. सगळ्या गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी शिकवणार. थोडं वेळ द्या, कारण अगोदर टेक्निकल गोष्टी शिका, त्याच्यानंतर फंडामेंटली शिका, आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ऑप्शन ट्रेडिंग आहे. ऑप्शन ट्रेडिंगला तुमचे एकही क्वेश्चन राहणार नाही, लिहून देतो मी. ऑप्शन ट्रेडिंग तुमचा प्रॉपर सगळा क्लिअर करतो, फक्त वेळ द्या थोडा. कारण ते कसं आहे, नवीन ट्रेडरला त्या गोष्टी समजणार नाही. आता जर का मी आता मी शिकू शकतो, परंतु त्या गोष्टी आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे,
त्याच्यामुळे त्यांना लवकर ह्या गोष्टी समजणार नाही. त्याच्यामुळे आपण स्लोली सगळ्या गोष्टी चाललोय. ओके गुरुजी, तुम्हाला जिओ स्टॉकवरती बघायचं आहे? नाही, ऑलरेडी माझ्या 2 ठिकाणी इंटरव्ह्यू झालेले आहेत. जिओ स्टॉकवरती अजून झालेले नाहीये, परंतु 2 ठिकाणी झाले. ओके होईल जिओ स्टॉकवरती होईल कारण त्याच्यासाठी मोठा ट्रेडर, अजून एवढा मोठा ट्रेडर मी बनलेलो नाही, थोडासा मीडियम आहे. मोठा बनेल त्यावेळेस मी सगळ्या गोष्टी होईल. आधी आपल्याला सेबी रजिस्टर व्हायचे, ते जिओ स्टॉक वगैरे नंतर बघू, अगोदर सेबी रजिस्टर व्हायचे. माझं टार्गेट ते पहिले सेबी रजिस्टर, त्याच्यानंतर आपला कोर्स आहे का? कोर्स नाही अक्षय सर, हेच आहे आपलं कोर्सच आपला फ्री चालू आहे. आजचा 24 दिवस आहे आपले, जवळपास आता 24 डे आहे आजचा. आपण टोटल 60-70 दिवस सोबत आहे, म्हणजे सेशन होणार आहेत आपले. कोर्स वगैरे काय बनवलेलं नाही. मी अजिबात कोर्स याच्यातून पैसा कमवत नाही. ओके काय अडचण आहे का अजून कोणाला? राकेश झुंझुनवाला नाही, एवढं काही नाही आहे दादा. एवढं आपण आटील नाही. त्यावेळेस कसं होतं माहिती आहे का, त्यांच्या काळात कंपन्या स्टेबल नव्हत्या. त्यांनी ज्या ठिकाणी पैसा गुंतवलाय ना, आता हे लक्षात ठेवा, त्यांनी एक जाताना एक वाक्य सांगितले राकेश झुंझुनवाला, की इंडियामध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट करायला फायदा आहे, सगळ्यात जास्त. कारण इंडिया हे कसं आहे, विकसनशील देश आहे, म्हणजे अजून विकसित झालेला नाही आहे, अजून म्हणजे प्रोग्रेसच्या वाटेवरती आहे. सर ऑप्शनमध्ये पॅटर्न सर ह्याचे टार्गेट कसे डिसाईड करावे सांगेल सर ऑप्शनच्या वेळेस. सर एडीआर बद्दल माहिती सांगू शकला का? म्हणजे नाही समजलं काय सर? लाईव्ह मार्केटमध्ये आपण लाईव्ह येतात का? नाही अक्षय सर, नाही येत. मी येत होतो, चांगले ट्रेड ही अगोदर झालेत आपले, मोठे मोठे ट्रेड कॅप्चर केले, परंतु स्ट्राईक आल्यामुळं बंद केले. एकदा वॉर्निंग आली, यूट्यूबकडनं वॉर्निंग आली आपल्याला. कोणीतरी मेसेज केला होता, एका ट्रेडरनेच केला होता, त्यांनी रिपोर्ट टाकला होता आपला, कारण त्यानं आपलं ॲनालिसिस भरपूर बघितलं, 2-3 लाईव्हला तो होता पण, आणि त्यानं त्याचा स्वतःचा पण चॅनल होता, त्यानं आपल्यावरती स्ट्राईक टाकला, स्पॅमचा मेसेज टाकला किंवा रिपोर्ट केला यूट्यूबला. त्याच्यानंतर यूट्यूबनं आपला पूर्ण तो व्हिडिओ हे केला, तुम्हाला दाखलं होतं, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलं होतं ऑलरेडी ते. त्याच्यानंतर मी रिॲपील केलं, आणि रिॲपील नंतर मग ते रिसॉल्व्ह झालं. परत आपला तो व्हिडिओ आला, व्हिडिओ डिलीट झाला होता तो, परत रिॲपील केल्यानंतर व्हिडिओ परत यूट्यूबवरती आला. ओके बघू, हळूहळू नंतर थोड्या दिवसांनी मी करण्याचा प्रयत्न करेल, परंतु ओके काय असेल तर पर्सनली मेसेज करा, किंवा टेलिग्रामवरती तुम्ही विचारू शकता, टेलिग्राम पर्सनली, किंवा तुम्ही उद्याच्या लाईव्ह स्ट्रीमला परत विचारू शकता. हे संध्याकाळीच असेल, उद्या पण 9 वाजताच आपला क्लास असेल. 9चाच क्लास मे बी बेटर आहे, बऱ्यापैकी लोक असतात, 80-90 लोक येतात लाईव्ह बऱ्यापैकी. ओके सर इक्विटीमध्ये ट्रेड करता? येस, इक्विटीमध्ये पण करतो, सगळ्या गोष्टी करायच्या, ज्याच्यामध्ये हे होईल ते लक्षात ठेवा. इक्विटीमध्ये पण काम करा ना, कारण जो तुम्ही ऑप्शनमध्ये पैसा कमवणार तो कुठे टाकणार? मग इक्विटीमध्येच टाकावा लागतो. ऑप्शनचा पैसा जास्त वेळ टिकत नाही. गुरुजी येत होते पण कोणीतरी कृष्णा सर. सर NSCचे क्लास असतात ते करू शकतो का? NSCचे क्लास असतात, हां ते वेबसाईटवरती, हां ते करू शकता की तुम्ही. ओके शुभरात्री. येस सर, सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांना, टेक केअर, काळजी घ्या. रात्री 9ला लाईव्ह येता का सर? येस, रात्री 9 वाजता लाईव्ह असतो दादा, डेली संध्याकाळी 9ला लाईव्ह. अजून तुमचे कोणी मित्रमंडळ असेल त्यांना आपला चॅनल रेफर करा. आपण आताची टेक्निकल गोष्टी शिकतो, अजून भरपूर तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी शिकवणार आहे मी. ॲडव्हान्स गोष्टी म्हणजे काय, स्टॉकचं फंडामेंटल ॲनालिसिस कसं करायचं, PE रेशो, PV रेशो, मार्केट कॅप काय असते, त्याच्यानंतर ROE काय असतो, ROCE काय असतो, सगळ्या गोष्टी आपण शिकवणार आहे. प्रमोटरची होल्डिंग किती, कसं बघायचं, कुठं बघायचं, सगळं फ्री वेबसाईट दाखवणार. एकही तुम्हाला पेड वेबसाईट दाखवणार नाही, सगळ्या फ्री वेबसाईट. आपल्याला सगळं फ्रीच पाहिजे. ओके सर, टाटा कॅपिटलचा आणि LGचा IPO बद्दल सांगा. आपण टेलिग्रामवरती टाकले दादा सगळ्या गोष्टी, कोणता IPOला बाय करायचं का नाही करायचं. तुम्ही पण स्वतः ॲनालिसिस करून बघा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जॉईन करा त्याच्यामध्ये, आणि फ्री आहे, असं नाही की पेड वगैरे, सगळं फ्री आहे. ओके गुड नाईट, टेक केअर. येस अभिजित सर, सगळ्यांना गुड नाईट, टेक केअर, बाय, काळजी घ्या.